नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रायसेस या चॅप्टरमधील मिसलेनियस एक्सरसाइज 2A यातील क्वेश्चन नंबर 6 1 to 5 यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व केलेले आहेत। आज आपल्याला क्वेश्चन नंबर 6 आणि 7 हे दोन क्वेश्चन या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत। क्वेश्चन नंबर 6 हे मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे आणि x इज अ 2/2 या x मॅट्रिक्सची ऑर्डर 2/2 आहे। हे मॅट्रिक्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि Ax = I हे आपल्याला दिलेलं आहे। Ax = I, then find x. Solution Ax = I हे आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे। A मॅट्रिक्स याप्रमाणे आहे 1 2 3 4। x मॅट्रिक्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे = I, हे 2/2 आहे म्हणजे हे पण 2/2 ऑर्डर घेऊ आपण 1 0 0 1। याला I मध्ये कन्वर्ट करू, Ix म्हणजे फक्त x होईल आणि इकडे एक नवीन मॅट्रिक्स मिळेल आपल्याला, ते मॅट्रिक्स आपलं x असणार आहे। पहा इथे 1 आहे, येथे 0 आणू आपण बाय, हे सर्व आपण एक्सरसाइजमध्ये सांगितलेलं आहे ऑपरेशन कसे करायचे। येथे 3 आहे, येथे 0 आणायचा आहे बाय R2ला चेंज करू, R2 - 3 टाइम्स R1, हे 3 आहेत, येथे 3 - 3 0 होईल, बरोबर आहे। येथे 0 आणायचा आहे, नंतर येथे 1 आणि येथे 0। देअरफॉर फर्स्ट रो ॲज इट इज, रोमध्ये चेंज नाही आहे। R2 - 3 R1 म्हणजे हे 0 होईल। R2 एलिमेंट 4 आहे, -3 टाइम्स R1चा एलिमेंट 2 आहे म्हणजे हे 4 - 6 होतील म्हणजे -2, हे होतील -2 इंटू x = पहा दोन्ही साईडला ऑपरेशन करायचं आहे। R2 मध्ये चेंज करायचं आपल्याला, या एलिमेंटमधून हा 3 टाइम्स मायनस करायचा आहे। 0 - 3 म्हणजे -3 होईल आणि 1 - 3 टाइम्स 0 म्हणजे हे 1 होईल। पहा इथे आता 1 आणायचं आहे, येथे 1 कधी येईल, याच नंबरने डिवाईड करू आपण बाय R2 मध्ये चेंज करू, R2ला आपण -2 ने डिवाईड करू। पहा -2 ने डिवाईड करायचं आहे म्हणजेच काय, याचा अर्थ पहा R2ला -2 ने डिवाईड करायचं आहे म्हणजेच काय, -1/2 ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे इथे आपण लिहिणार -1/2 R2। हा रो आणि हा रो -2 ने डिवाईड करू आपण। देअरफॉर 1 2 0ला -2 ने डिवाईड केलं 0च होईल, याला -2 ने डिवाईड केलं हा येथे 1 होईल इंटू x = इकडे पण -2 ने डिवाईड करू 1 0 -3 आणि -2 ने डिवाईड करायचं आहे म्हणजे 3/2 होईल 1 आणि त्याला -2 ने डिवाईड करायचं आहे किंवा मल्टिप्लाय करायचं आहे -1/2 ने म्हणजे हे -1/2 होईल। आता येथे 0 पाहिजे आपल्याला, याला I मध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्याला, येथे 0 पाहिजे, येथे 1 आहे, येथे 2 आहे, याची डबल करू, यातून मायनस करू बाय म्हणजे R1 मध्ये चेंज करायचं आहे। R1 मध्ये काय करू आपण, R1च्या एलिमेंटमधून मायनस करू 2 टाइम्स R2चा एलिमेंट। देअरफॉर R1 मध्ये चेंज आहे 1 - 2 टाइम्स 0 म्हणजे हे 1 होईल, हे 0 होतील आता, हे 0 आणि 1 इंटू x। फक्त R1 मध्ये चेंज आहे, या एलिमेंटमधून हे मायनस करायचे। पण R1चा एलिमेंट 1 आहे, त्यातून मायनस करायचं आहे आपल्याला 2 टाइम्स R2चा एलिमेंट, येथे 3/2 आहे म्हणजे हे 2 2 कॅन्सल होतील म्हणजे 1 - 3 होईल, बरोबर आहे। 1 - 3 म्हणजे काय होईल -2, हे येतील -2। हे ऑपरेशन करायचं आपल्याला, R1चा एलिमेंट मायनस करायचा आहे 2 टाइम्स R2चा एलिमेंट, करस्पॉन्डिंग हे एलिमेंट आहेत रोमध्ये, बरोबर आहे। R1चा एलिमेंट 0, त्यातून मायनस करणार 2 टाइम्स R2चा एलिमेंट हाफ आहे -1/2, पहा हे मायनस प्लस होतील आणि 2 आणि 2 कॅन्सल होतील म्हणजे +1, इथे काय येईल 1 आणि हा रो ॲज इट इज, रो R1 मध्ये चेंज केलेला आहे, R2 ॲज इट इज। पहा पूर्ण I मध्ये कन्वर्ट झालेला आहे, याची व्हॅल्यू फक्त x, कारण I ने मल्टिप्लाय केला आपण एखाद्या मॅट्रिक्सला तर त्याची व्हॅल्यू तेच मॅट्रिक्स असते, बरोबर आहे। Ix म्हणजे काय, फक्त xची व्हॅल्यू ही मिळत आहे। I म्हणजे युनिट मॅट्रिक्स आहे, ते आपण 1 प्रमाणे कन्सिडर करतो।
-2 1 हे 3/2 आणि हे -1/2. पहा याप्रमाणे एक्स मॅट्रिक्स 2x2 ऑर्डरचा आहे, बरोबर आहे. 2 रो 2 कॉलम. नेक्स्ट क्वेश्चन पहा, आन्सरमध्ये -½ आलेला आहे, परंतु टेक्स्टबुकमध्ये +½ दिलेला आहे. बहुतेक प्रिंट मिस्टेक असावी, कारण कॅल्क्युलेशन केल्यानंतर -½ येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, फाइंड इनवर्स ऑफ फॉलोइंग मॅट्रायसेस. पहा इथे आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे, याचं इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. इफ दे एक्झिस्ट, जर एक्झिस्ट होत असेल म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर एक्झिस्ट होणार नाही. नॉट इक्वल टू 0 असेल डिटर्मिनंटची व्हॅल्यू तर एक्झिस्ट होईल आणि आपल्याला इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन हे सर्व आपण एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे. येथे फक्त आपल्याला आन्सर्स काढायचे आहेत. पहा इथे कोणत्या मेथडने सॉल्व करायचं हे दिलेलं नाही आहे. येथे आपल्याला तुम्हाला जी मेथड येत असेल त्या मेथडने सॉल्व करा. आपण येथे रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करू. तुम्हाला ॲडजॉईंट मेथडने डायरेक्ट आन्सर पण चेक करता येईल. ॲडजॉईंट मेथड कशी आहे, 1 याचं डिटर्मिनंट काय येईल 3 + 2 म्हणजे 5 1/5 आणि याचं ॲडजॉईंट काय होईल, हे एलिमेंट इंटरचेंज होतील डायगोनलचे 3 आणि 1 आणि यांचे साईन चेंज होतील म्हणजे +1 -2 +1 -2. पहा या मॅट्रिक्सचं इनवर्स आपण डायरेक्ट काढलेलं आहे ॲडजॉईंट मेथड अप्लाय करून, बरोबर आहे. एक्सरसाइजमध्ये आपण पाहिलेलं आहे. येथे आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशननं आन्सर हेच येते का आपण चेक करू. हे आपलं फायनल आन्सर आहे. या मॅट्रिक्सचं इनवर्स हे येत आहे. लेट ए इक्वल टू, या मॅट्रिक्सला आपण एने इंडिकेट करू 1 -1 2 3. याचं डिटर्मिनंट घेऊ आपण. देअरफॉर डिटर्मिनंट ए इक्वल टू, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 यातून मायनस करणार, हा मल्टिप्लिकेशन -2 म्हणजे +2 होईल 5 नॉट इक्वल टू 0. नॉट इक्वल टू 0 आहे त्यामुळे याचं इनवर्स आपल्याला काढता येईल. देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट असं लिहायचं आहे. एक्झिस्ट होत आहे. मग आता इनवर्स फाइंड आउट करू. येथे लिहिणार कन्सिडर रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आपल्याला. तुम्ही ॲडजॉईंट मेथडने काढू शकता किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करू शकता, कारण येथे कोणती मेथड अप्लाय करा हे दिलेलं नाही आहे, फक्त इनवर्स काढा असं दिलेलं आहे. कन्सिडर आपण रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करू. ए × ए इनवर्स इक्वल टू आय, बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू. एची व्हॅल्यू आपण ही घेतलेली आहे 1 -1 2 3 × ए इनवर्स फाइंड आउट करायचं आहे आय 1. येथे 2/2 असल्यामुळे 1 0 0 1. पहा इथे 1 आहे, येथे 0 आणायचं आहे. येथे 0 कधी येईल, याचे 2 टाइम्स करू, यातून मायनस करू. बाय R2मध्ये चेंज करायचं आहे. R2च्या एलिमेंटमधून मायनस करू 2 टाइम्स R1चा एलिमेंट, बरोबर आहे. पहा देअरफॉर मग काय होईल, वी गेट हा रो ॲज इट इज 1 -1. या एलिमेंटमधून हा 2 टाइम्स मायनस करायचा आहे म्हणजे हे 0 होईल. नंतर 3 -2 टाइम्स. पहा हे 3 आहेत मायनस हे 2, हे -2 टाइम्स आणि हा एलिमेंट -1 आहे म्हणजे हे मायनस +2 होतील आणि हे 3 म्हणजे 5 होईल, बरोबर आहे. येथे येईल 5 × ए इनवर्स इक्वल टू R1 ॲज इट इज 1 0. R2मध्ये चेंज आहे. या एलिमेंटमधून -2 टाइम्स करायचं आहे म्हणजे 0 -2 होईल म्हणजे -2. या एलिमेंटमधून हा 2 टाइम्स मायनस करायचा आहे म्हणजे 1 मायनस हे 0 आहे म्हणजे 1. याप्रमाणे पहा येथे 1 आणण्यासाठी आपण डिवाईड करतो बाय R2ला डिवाईड करू आपण. R2 / 5 असंही लिहिता येईल किंवा तुम्हाला असंही लिहिता येईल 1/5ला मल्टिप्लाय 1/5ने मल्टिप्लाय करायचं आहे R2ला असं लिहिता येईल किंवा R2ला 5ने डिवाईड करायचं आहे. देअरफॉर 1 फक्त R2मध्ये चेंज होईल 0/5 म्हणजे 0च होईल, हे 1 होईल. ए इनवर्स इक्वल टू 1 0 -2/5 या साईडला पण 5ने डिवाईड करू, बरोबर आहे. पहा इथे 0 पाहिजे बाय R1मध्ये चेंज करू. दोघांची ॲडिशन घेऊ म्हणजे हे 0 होईल. येथे R1मध्ये R2 ॲड करू. या दोघांची ॲडिशन 1, या दोघांची ॲडिशन केली तर 0 होईल.
0 1 पहा एक्सरसाइजचे व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला सर्व समजेल. इथे आपण फक्त सॉल्व करत आहोत. या दोघांची ॲडिशन पहा 1 ॲडिशन आहे परंतु हे मायनस असल्यामुळे 2/5 म्हणजे हे 5 - 2/5 5 - 2 3/5 ही ॲडिशन 3/5 आणि ही ॲडिशन 1/5 R2 ॲज इट इज 2/5 आणि 1/5 एमध्ये कन्वर्ट झालेला आहे म्हणजे ए इनवर्स. देअरफॉर ए इनवर्स इक्वल टू इकडे आय मॅट्रिक्स आल्यानंतर ए इनवर्सची व्हॅल्यू ही आहे 3/5 येथे 1/5 येथे -2/5 आणि येथे 1/5. पहा प्रत्येक ठिकाणी डिनोमिनेटरमध्ये 5 आहेत ते कॉमन काढू आपण म्हणजे 1/5 कॉमन काढू म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला 1/5 कॉमन काढले तर इथे 3 येथे 1 3 1 येथे -2 येथे 1 -2 आणि 1 ही मिळेल इनवर्सची व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड सब क्वेश्चन सोल्युशन इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. लेट ए इक्वल टू या मॅट्रिक्सला एने इंडिकेट करू आपण 2 1 1 -1. आधी डिटर्मिनंट घेऊ. क्रॉस मल्टिप्लिकेशन हे -2 यातून मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन म्हणजे -3 होईल. -3 नॉट इक्वल टू 0 देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट्स. आता कन्सिडर रो ट्रान्सफॉर्मेशन करू ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर एची व्हॅल्यू 2 1 1 -1 येथे ए इनवर्स काढायचा आहे आणि आयची व्हॅल्यू 1 0 0 1. पहा येथे 1 पाहिजे येथे 0 पाहिजे आपल्याला. या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला या डायरेक्शनमध्ये यायचं आहे. येथे 1 येथे 0 येथे 1 आणि येथे 0 आणायचं आहे. येथे 1 कधी येईल येथे 1 आहे येथे 2 आहेत 2 - 1 म्हणजे 1 येईल. या रोमधून हा रो मायनस करू बाय R1मध्ये चेंज करू आपण म्हणजे R1मधून मायनस करू R2. वी गेट यातून हा मायनस केल्यानंतर येथे 1 होईल. यातून हा मायनस केला आपण पहा 1 -1 मायनस येथे -1 आहे म्हणजे 1 + 1 2 होतील बरोबर आहे. येथे 2 होतील. हा रो ॲज इट इज इंटू ए इनवर्स इक्वल टू इकडे पण तीच प्रोसेस करायची. यामधून हे मायनस करायचं आहे 1 - 0 1 0 - 1 0 - 1 -1 होईल. 1 - 0 हे काय होत आहे 1 होत आहे परंतु 0 - 1 हे काय होईल -1 होईल. हा रो ॲज इट इज 0 1. पहा येथे 1 आलेला आहे येथे 0 पाहिजे आपल्याला. बाय म्हणजे R2मध्ये चेंज करू. R2मध्ये R1 मायनस करू. R2मधून R1 मायनस करू. देअरफॉर 1 2 यातून हे मायनस केले 0 होईल. यातून हे मायनस केले म्हणजे -1 -2 म्हणजे -3 होतील. इंटू ए इनवर्स इक्वल टू R2मधून R1 मायनस करायचं आहे. हा रो ॲज इट इज. यातून हे मायनस केले -1 यातून हे मायनस केले म्हणजे 1 मायनस येथे -1 आहे म्हणजे हे 1 + 1 2 होतील. येथे 1 पाहिजे 1 येण्यासाठी याच नंबरने डिवाईड करू बाय R2ला आपण डिवाईड करू. R2ला डिवाईड करू आपण -3ने बरोबर आहे. देअरफॉर 1 2 0 -3ने डिवाईड केल्यामुळे हे 1 होईल. ए इनवर्स इक्वल टू या साईडला पण -3ने डिवाईड करू 1 -1 R2ला -3ने डिवाईड केलं म्हणजे मायनस प्लस आणि 1/3 होतील बरोबर आहे. येथे -1 आहे पुन्हा -3ने डिवाईड करायचं आहे. हे मायनस प्लस होतील 1/3 हे 2/3 2/3 याप्रमाणे. पहा इथे आता फक्त 0 आणायचं आहे. इथे 0 कधी येईल हे 2 टाइम्स करून यातून मायनस करू बाय R1मध्ये चेंज आहे. R1मध्ये मायनस करू 2 टाइम्स R2 म्हणजे काय होईल R1 -2 म्हणजे हे 1 होईल. हे 0 होतील हे 0 आणि 1 R2 ॲज इट इज
इक्वल टू R1मधून 2 टाइम्स हे मायनस करायचे आहेत. व R1चा एलिमेंट 1 आहे मायनस 2 टाइम्स R2चा एलिमेंट 1/3 म्हणजे हे काय होईल पहा 1 मायनस हे 2/3 बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 मायनस 2/3 म्हणजे 1/3 होईल. इथे 1/3 हे -1 यातून मायनस करणार 2 टाइम्स हा एलिमेंट म्हणजे -2/3 हे मायनस हे प्लस होईल मल्टिप्लिकेशन आहे बरोबर आहे. प्लस 2 × 2 4 होतील /3 क्रॉस मल्टिप्लिकेशन -3 + 4/3 म्हणजे 1/3 होईल. आणि हे ॲज इट इज येथे 2/3 पहा येथे 1/3 कॉमन काढता येईल आपल्याला म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला 1/3 कॉमन काढू. इथे लिहितो 1/3 कॉमन काढले आपण तर येथे 1 होईल, येथे 1, येथे 1 आणि येथे -2 1 1 1 आणि -2 याप्रमाणे आपल्याला इन्व्हर्सची व्हॅल्यू मिळणार आहे. पुढे लिहा देअरफॉर A इन्व्हर्स इक्वल टू ही व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन थर्ड सब क्वेश्चन सोल्यूशन. लेट A इक्वल टू 1 3 2 7 डिटर्मिनंट इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस करायचा 7 आणि -6 म्हणजे हे होतील 1 नॉट इक्वल टू 0 असल्यामुळे 1 नॉट इक्वल टू 0 आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे A इन्व्हर्स एक्झिस्ट. कन्सिडर आपण आता रो ट्रान्सफॉर्मेशनने इन्व्हर्स फाइंड आउट करणार आहोत. कन्सिडर A × A इन्व्हर्स इक्वल टू I. जर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल तर A इन्व्हर्स × A इक्वल टू I करायचं आहे. येथे रो ट्रान्सफॉर्मेशन आहे म्हणजे A × A इन्व्हर्स इक्वल टू I. देअरफॉर Aची व्हॅल्यू 1 3 2 7 × A इन्व्हर्स इक्वल टू I म्हणजे 1 0 0 1. याला आयमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजे फक्त A इन्व्हर्सची व्हॅल्यू आपल्याला इकडे मॅट्रिक्स मिळेल. तर आयमध्ये कन्वर्ट करण्यासाठी येथे 1 पाहिजे आधी हा आहे. येथे 0 आणू येथे 1 आणि नंतर येथे 0 याप्रमाणे या डायरेक्शनमध्ये आपल्याला यायचं आहे. येथे 1 आहे येथे 0 पाहिजे आपल्याला. हे ट्वाईस करून यातून मायनस करू आपण बाय R2मध्ये चेंज करू म्हणजे R2मध्ये मायनस करू ट्वाईस R1. आपल्याला काय मिळेल हा रो ॲज इट इज फर्स्ट रो 2 - 2 0 होतील. R2चा एलिमेंट 7 आहे त्यातून मायनस करणार ट्वाईस R1चा एलिमेंट 3 आहे म्हणजे 7 - 6 म्हणजे 1 आणि A इन्व्हर्स इक्वल टू इकडे पण तीच प्रोसेस हा रो ॲज इट इज R2च्या एलिमेंटमधून -2 टाइम्स R1 म्हणजे हे -2 होतील बरोबर आहे. आणि R2च्या एलिमेंटमधून म्हणजे हे 1 होईल. येथे 1 आलेलं आहे आता इथे 0 पाहिजे. येथे 0 कधी येईल हे 3 टाइम्स करू यातून मायनस करू म्हणजे R1मध्ये चेंज आहे बाय R1ला चेंज करू आपण. R1मध्ये काय करू आपण मायनस करू 3 टाइम्स R2 बरोबर आहे. हे 3 टाइम्स R2 मायनस करू म्हणजे इथे 0 होईल. 3 टाइम्स R2 येथे 1 होईल म्हणजे हे 0 होईल. आणि सेकंड रो ॲज इट इज येथे A इन्व्हर्स आणि इक्वल टू R1चा एलिमेंट 1 आहे यातून मायनस करणार 3 टाइम्स R2चा एलिमेंट -2 बरोबर आहे म्हणजे हे 1 + 6 म्हणजे हे 7 होतील. हे 7 होतील 0 -3 टाइम्स म्हणजे हे -3 होतील. हा रो ॲज इट इज -2 1 आयमध्ये कन्वर्ट झालेला आहे. देअरफॉर A इन्व्हर्स इक्वल टू याची व्हॅल्यू I × A इन्व्हर्स म्हणजे फक्त A इन्व्हर्स. A इन्व्हर्सची व्हॅल्यू एवढी आहे 7 -3 -2 आणि 1 हे मिळणार आहे इन्व्हर्स. नेक्स्ट क्वेश्चन फोर्थ सब क्वेश्चन सोल्यूशन. लेट A इक्वल टू 2 -3 5 आणि 7. देअरफॉर डिटर्मिनंट
14 होतील आणि हे मायनस प्लस होतील 15 म्हणजे हे होतील 29. पहा याची व्हॅल्यू कशी काढतात हे आपल्याला माहिती आहे, आपण डायरेक्ट लिहिलेलं आहे 29. पहा 0पेक्षा वेगळा नंबर आहे म्हणजे ए इन्व्हर्स एक्झिस्ट, याचं इन्व्हर्स आपल्याला काढता येईल. कन्सिडर रो ट्रान्सफॉर्मेशनने आपण इन्व्हर्स फाइंड आउट करणार आहोत. कन्सिडर त्यासाठी ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आय. एची व्हॅल्यू 2 - 3 5 7. इन्व्हर्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे इक्वल टू आय. हे 2/2 आहे म्हणजे हे पण 1001 बरोबर आहे. याप्रमाणे याला कन्वर्ट करायचं आहे. येथे 1 आणायचं आहे, नंतर येथे 0, नंतर येथे 1 आणि नंतर येथे 0 आणायचं आहे या डायरेक्शनमध्ये. आधी 1 आणायचं आहे. पण जर R1ला आपण 2ने डिवाईड केलं तर 1 येईल येथे, परंतु कॅल्क्युलेशनला अवघड जाईल आपल्याला. येथे 1 येण्यासाठी जर 2ने डिवाईड केलं आपण तर 1 येईल, परंतु कॅल्क्युलेशनला अवघड होईल आपल्याला, कारण येथे -3/2 होईल. कॅल्क्युलेशनला अवघड जाईल. आपण काय करू, येथे 5 आहेत, जर येथे 6 असेल 6मधून 5 गेले तर 1 येईल बरोबर आहे. येथे 6 येण्यासाठी 3ने मल्टिप्लाय करू, म्हणजे हे R1ला 3ने मल्टिप्लाय करू आणि त्यातून R2 मायनस करू. बाय R1ला चेंज करू आपण. R1मध्ये काय करू, 3ने मल्टिप्लाय करू R1ला आणि मल्टिप्लाय करून R2 मायनस करू, म्हणजे 6 - 5 येथे 1 येईल. हे 6 होतील, त्यातून हे मायनस केले तर 1 येईल येथे बरोबर आहे. पहा 3 R1चा एलिमेंट येथे -3 आहे आणि मायनस करणार R2चा एलिमेंट. R2चा एलिमेंट 7 आहे, म्हणजे येथे कोणता नंबर येईल तो आपण काढत आहोत. ऑपरेशन हे आहे 3 टाइम्स R1चा एलिमेंट -3 हे मायनस आणि R2चा एलिमेंट 7 हे -9 होतील, हे -7 होतील. -9 - 7 म्हणजे -16 होतील बरोबर आहे. येथे येईल -16. सेकंड रो ॲज इट इज ए इन्व्हर्स इक्वल टू, तेच ऑपरेशन येथे करायचं आहे. 3 टाइम्स हे 3 होतील, हे 0 असल्यामुळे हे 3च होतील आणि हे -1 होईल आणि 0 1. पहा येथे 1 आलेलं आहे, हे ऑपरेशन करून येथे 1 आलेलं आहे, येथे 0 पाहिजे आपल्याला. हे 5 टाइम्स करू, यातून मायनस करू. R2मध्ये चेंज करू आपण. R2च्या एलिमेंटमधून मायनस करू 5 टाइम्स R1चा एलिमेंट बरोबर आहे. वी गेट R1 ॲज इट इज. R2मध्ये चेंज आहे. R2च्या एलिमेंटमधून 5 टाइम्स म्हणजे हे 0 होतील. हे 7 आहेत, हे मायनस करायचे 5 टाइम्स. R2चा एलिमेंट 7 मायनस करायचा आहे 5 टाइम्स. R1चा एलिमेंट -16 आहे, म्हणजे हे काय होतील 7 मायनस प्लस 5 × 16 म्हणजे 80. 7 + 80 म्हणजे 87 इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू. तीच प्रोसेस या साईडला करायची आहे. R2 ऑपरेशन कसं आहे, R2 - 5 R1. R2चा एलिमेंट 0 आहे, -5 टाइम्स. R1चा एलिमेंट 3 आहे, म्हणजे इंटू 3 म्हणजे हे -15 होतील बरोबर आहे. -15. त्याप्रमाणे R2चा एलिमेंट 1 आहे. R2चा एलिमेंट 1, त्यातून मायनस करणार 5 टाइम्स. R1चा एलिमेंट -1 हे मायनस प्लस 5 म्हणजे हे 6 होतील. हे 2 एलिमेंट आलेले आहेत, येथे 1 पाहिजे. आता येथे 1 आणण्यासाठी याच नंबरने या रोला आपण डिवाईड करू. म्हणजे R2 रोला आपण डिवाईड करू 87ने, म्हणजे 1/87ने मल्टिप्लाय करू बरोबर आहे. देअरफॉर 1 - 16 0ला डिवाईड केलं तर तेच होईल, परंतु येथे 1 होईल. 87/87 म्हणजे 1 होईल इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू 3 - 1. या साईडला पण 87ने डिवाईड करावं लागेल, साईडला पण 87ने डिवाईड करावं लागेल. फक्त येथे आता 0 पाहिजे आपल्याला बरोबर आहे. येथे 0 कधी येईल, हे 16 टाइम्स करू, या रोला 16ने मल्टिप्लाय करू आणि दोघांची ॲडिशन घेऊ. R1ला चेंज करू.
R1मध्ये म्हणजे प्लस करू आपण, कारण हा नंबर मायनस आहे, प्लस करू 16 टाइम्स R2 बरोबर आहे. हे -16 आणि हे +16 होतील म्हणजे हे 0 होऊन जाईल. R1चा एलिमेंट 1, त्यामध्ये हे 0 × 16 म्हणजे 0 होईल, म्हणजे हे 1 होईल, परंतु हे 0 होईल आता. आणि R2 ॲज इट इज इंटू A इनवर्स इक्वल टू, आता हे ऑपरेशन करायचं आपल्याला. R1 + 16 R2 येथे आपल्याला ॲडिशन करायची आहे. आता ही R1 + 16 R2 ऑपरेशन हे आहे, इथे रफमध्ये लिहितो मी. ऑपरेशन काय आहे? R1 + 16 R2 बरोबर आहे. R1चा एलिमेंट 3 आहे, म्हणजे 3 प्लस, आणि R2चा एलिमेंट 16 टाइम्स +16 आणि R2चा एलिमेंट आहे -15/87. दोन्ही नंबरला 3 ने डिवाइड करू, हे 5 होतील आणि हे 29 होतील. हे मायनस आहे येथे मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणजे 3 - 16 × 5 80 होतील आणि अपॉन हे 29. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, 29 × 3 म्हणजे 87 होतील. 29 × 3 म्हणजे 87 -80 आणि अपॉन 29. 87 - 80 म्हणजे 7/29. इथे नंबर कोणता येईल? 7/29. त्याप्रमाणे हा नंबर काढायचा आहे आपल्याला. ऑपरेशन हे आहे, ऑपरेशन हे आहे. या R1मध्ये हे आपल्याला प्लस करायचं आहे 16 टाइम. R1चा एलिमेंट -1, त्यामध्ये प्लस करणार 16 टाइम्स +16 टाइम्स. R2चा एलिमेंट आहे 6/87, 6/87 बरोबर आहे. दोन्ही नंबरला या 3 ने डिवाइड करू, तर हे 2 होतील आणि हे 29 होतील. 87ला 3 ने डिवाइड केलं तर हे 29 होतील. -1 हे प्लस 16 × 2 32 होतील आणि अपॉन 29. आता हा क्रॉस मल्टिप्लिकेशन -29 + 32 अपॉन 29. -29 + 32 म्हणजे हे काय होतील? 3 होतील आणि अपॉन 29, 3/29. येथे नंबर येईल 3/29. हे ॲज इट इज सेकंड रो -15/87 आणि येथे 6/87. 87 29चा मल्टिपल आहे बरोबर आहे. 29 × 3 87 होतात, म्हणजे इथे कॉमन काढता येईल आपल्याला. हे आन्सर आलेलं आहे आपलं, परंतु याला पण 3 ने डिवाइड करता येईल. येथे दोन्ही नंबरला 3 ने डिवाइड करता येईल. 3 ने डिवाइड केल्यामुळे हे 5 होतील बरोबर आहे. 3 ने डिवाइड केलं आपण तर 5 होतील. दोन्ही नंबरला 3 ने डिवाइड करू तर हे 29 होतील. 3 ने डिवाइड केल्यामुळे हे 2 होतील आणि 3 मुळे हे 29 होतील. शॉर्ट फॉर्म घेतला आपण. आता पहा येथे काय करता येईल आपल्याला, याचा शॉर्ट फॉर्म घेतला आपण बरोबर आहे. दोन्ही नंबरला आपण 3 ने डिवाइड केलेला आहे, ते आन्सर येथे लिहिलेलं आहे. 1/29 कॉमन काढू, देअरफॉर A इनवर्स आयमध्ये कन्वर्ट झालेला आहे. A इनवर्सची व्हॅल्यू 1/29 कॉमन काढू. 1/29 कॉमन काढले आपण, तर इथे काय राहील? फक्त 7 राहतील, येथे 3 राहतील, येथे -5. 1/29 कॉमन काढलेले आहेत, येथे 2 राहतील. याप्रमाणे इनवर्सची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 5. पहा मित्रांनो, याचं इनवर्स काढण्यासाठी आपल्याला ॲडजॉईंट मेथड अप्लाय करता येईल. या मेथडने तुम्हाला इनवर्स काढता येईल, ॲडजॉईंट मेथड. हे आपण एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे. त्या मेथडने याचं इनवर्स कसं काढायचं, आधी आपण मायनर काढणार, कोफॅक्टर काढणार, कोफॅक्टरचं मॅट्रिक्स काढणार, नंतर त्या मॅट्रिक्सचा आपण ट्रान्सपोज घेणार, म्हणजे आपल्याला ॲडजॉईंट मिळेल. आणि ॲडजॉईंट मिळाल्यानंतर आपण A इनवर्सचा फॉर्म्युला हा अप्लाय करणार, ॲडजॉईंट A बरोबर आहे. याप्रमाणे आपल्याला काढता येईल, किंवा रो ट्रान्सफॉर्मेशनने काढता येईल, रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने. येथे आपल्याला कोणत्या मेथडने इनवर्स फाइंड आउट करा हे दिलेलं नाही आहे, त्यामुळे आपण ही मेथड अप्लाय करत आहोत. पहा, सर्व मेथड तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. एक्झाममध्ये मेथड विचारलेली नसेल तर तुम्हाला जी मेथड जमत असेल त्या मेथडने तुम्ही सॉल्व करू शकता, परंतु पर्टिक्युलर याच मेथडने सॉल्व करा असं जर विचारलं तर त्याच मेथडने प्रॉब्लेम सॉल्व करता आला पाहिजे.
त्यासाठी तीनही मेथड माहिती असणे आवश्यक आहे. आपण ॲडजॉइंट मेथड व्यवस्थित समजून घेतलेली आहे एक्सरसाइजमध्ये. आता आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशनची प्रॅक्टिस करायची आहे आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन त्याप्रमाणेच आहे, फक्त त्याची सिक्वेन्स वेगळी आहे. सोल्युशन आता ए इक्वल टू ए म्हणजे हे मॅट्रिक्स घेऊ आपण 2 1 7 4. डिटर्मिनंट घेऊ आपण 8, हे मायनस होतील 7 म्हणजे 1 नॉट इक्वल टू 0 म्हणजे इनवर्स एक्झिस्ट. इनवर्स याचं निघणार आहे. कन्सिडर ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. ए म्हणजे 2174 इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. आय म्हणजे 1001. पण आता आपल्याला काय करायचं आहे, येथे 1 आधी येथे 1 आणायचा, नंतर येथे 0 आणायचा, येथे 1 आणायचा आणि येथे 0 आणायचा. याप्रमाणे यायचं आहे आपल्याला. येथे 1 कधी येईल, येथे 7 आहेत, येथे 2 आहेत. येथे 1 आणण्यासाठी 2ने डिवाईड केलं तर कॅल्क्युलेशन अवघड होईल. येथे 1/2 होईल. त्यासाठी आपण काय करू, येथे 8 आणू. 2 आहेत, येथे 7 आहेत. येथे जर 4ने मल्टिप्लाय केलं तर 8 होतील. 8 - 7 म्हणजे येथे 1 येईल. बरोबर आहे. बाय म्हणजे R1मध्ये चेंज करू आपण. 4ने मल्टिप्लाय करू R1ला म्हणजे 8 होतील. त्यातून मायनस करू R2 म्हणजे येथे 7 मायनस केले तर हे 1 होईल. 8 - 7 म्हणजे 1 होईल. बरोबर आहे. 8 - 7 म्हणजे इथे 1 येईल. 4ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 4 होतील आणि मायनस हे 4 म्हणजे हे 0 होईल. ॲटोमॅटिक 0 आलेला आहे. आता 7 4 ॲज इट इज इंटू ए इनवर्स इक्वल टू मॅट्रिक्स इक्वल टू. हीच प्रोसेस या साईडला करायची आहे. 4ने मल्टिप्लाय करू 4 होतील, -0 म्हणजे हे 4च होतील. हे 0 होतील आणि मायनस म्हणजे -1 होईल आणि हा रो ॲज इट इज 0 1. आता येथे 0 पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. 0 कधी येईल, हे 7 टाईम करू, यातून मायनस करू. बाय R2मध्ये चेंज करू म्हणजे R2च्या एलिमेंटमधून मायनस करू 7 टाइम्स R1चा एलिमेंट. देअरफॉर 1 0 R1 ॲज इट इज. R2मध्ये चेंज आहे. 7 - 7 0 होतील. हे 4 त्यातून मायनस करणार 7 टाइम्स हे 0च होतील म्हणजे हे 4 होईल. बरोबर आहे, कारण R1चा एलिमेंट 0 आहे. इंटू ए इनवर्स इक्वल टू 4 - 1. R2 ऑपरेशन कसं आहे 7 R1. तर हे काय आहे, R2चा एलिमेंट 0 मायनस 7 टाइम्स R1चा एलिमेंट 4 म्हणजे हे -28 होतील. बरोबर आहे. नंतर R2चा एलिमेंट 1 त्यातून मायनस करणार 7 टाइम्स R1चा एलिमेंट -1 म्हणजे 1 हे +7 होतील म्हणजे 8. येथे 1 पाहिजे, त्यासाठी आपण येथे 4ने डिवाईड करू. बाय 4ने डिवाईड करायचं आहे म्हणजेच 1/4ने मल्टिप्लाय करायचं आहे R2. बरोबर आहे. 4ने डिवाईड करू 1 0 0 1 होईल इंटू ए इनवर्स इक्वल टू. या साईडला 4ने डिवाईड करू 4 - 1. 4ने डिवाईड केल्यामुळे हे काय होतील -7 होतील. 28/4 म्हणजे 7 आणि हे 2 होतील. 8ला 4ने डिवाईड केलं 2 होतील. देअरफॉर ए इनवर्सची व्हॅल्यू 4 - 1 -7 आणि 2. नेक्स्ट क्वेश्चन. सब क्वेश्चन 6 सोल्यूशन. लेट ए इक्वल टू 3 - 10 2 - 7. देअरफॉर डिटर्मिनंट हे -21 होतील. यातून मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन -21, त्यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन -20. बरोबर आहे. म्हणजे हे +20 होतील म्हणजे -21 + 20 म्हणजे हे -1 होतील नॉट इक्वल टू 0. ही व्हॅल्यू किती आहे -1 म्हणजे नॉट इक्वल टू 0 आहे. बरोबर आहे. देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट.
येथे ए इनवर्स एक्झिस्ट होत आहे. कन्सिडर ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. पाईची व्हॅल्यू 3 मायनस 10 2 मायनस 7 इंटू ए इनवर्स इक्वल टू आय 1 0 0 1. येथे आपल्याला 1 पाहिजे, यातून हे मायनस करू. वाय R1ला चेंज करू, R1मध्ये मायनस करू R2. 3 मायनस 2 1 होईल, बरोबर आहे. देअरफॉर म्हणजे येथे 1 येईल. यातून हे मायनस करायचे आहेत, हे मायनस करायचे आहेत म्हणजे मायनस मायनस प्लस होतील. 7 मायनस 10 प्लस 7 म्हणजे हे -3 होतील. आणि सेकंड रो ॲज इट इज इंटू ए इनवर्स इक्वल टू हीच प्रोसेस इकडे R1 मायनस R2 या दोघांची सबट्रॅक्शन. 1 मायनस 0 1 0 मायनस 1 मायनस 1 आणि R2 ॲज इट इज 0 1. आता येथे 0 पाहिजे आपल्याला, हे डबल करू, यातून मायनस करू. बाय R2मध्ये चेंज करू, R2मधून मायनस करू ट्वाईस R1 म्हणजे R2मध्ये चेंज आहे. R1 ॲज इट इज हे 0 होतील. हा एलिमेंट त्यातून मायनस 7 मायनस करायचा आहे 2 टाइम्स. R1चा एलिमेंट -3 आहे म्हणजे हे -7 प्लस 6 होतील म्हणजे -1 होईल. इंटू ए इनवर्स R2मध्ये चेंज आहे. R1 ॲज इट इज 1 मायनस 1. R2चा एलिमेंट 0 त्यातून -2 म्हणजे हे -2 होतील. R2चा एलिमेंट 1 आहे त्यातून मायनस करायचा आहे 2 टाइम्स R1चा एलिमेंट -1 म्हणजे हे मायनस मायनस प्लस होतील, +2 होतील, बरोबर आहे. म्हणजे हे 3 होतील. याप्रमाणे येथे मायनसने मल्टिप्लाय करू, वाय मायनस साईनने मल्टिप्लाय करू R2ला म्हणजे इथे 1 होईल. देअरफॉर 1 हे -3 0 येथे 1 होईल. R2ला आपण मायनस साईनने मल्टिप्लाय करत आहोत म्हणजे हे साईन चेंज होईल, +2 आणि हे -3 होतील, बरोबर आहे. R2ला मायनसने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे R2चे साईन चेंज होतील. आता येथे आपल्याला 0 पाहिजे, हे 3 टाइम्स करू, यामध्ये प्लस करू कारण हे मायनस आहे. वाय R1ला चेंज करू, R1मध्ये प्लस करू 3 टाइम्स R2 म्हणजे हे 1 होईल, हे 0 होईल, हे 0 1 इंटू ए इनवर्स इक्वल टू याचे 3 टाइम्स प्लस करायचे आहेत. 3 टाइम्स केले तर हे 6 होतील, 6 + 1 म्हणजे हे 7 होतील. हे -1 यातून प्लस करणार 3 टाइम्स हे -3 म्हणजे हे -1 हे -9 होतील. 3 × 3 म्हणजे हे -10 होतील, बरोबर आहे. आणि R2 ॲज इट इज 2 -3. I इंटू ए इनवर्स म्हणजे ए इनवर्स ती व्हॅल्यू मिळत आहे 7 -10 2 -3. याप्रमाणे इनवर्स मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन 7th सब क्वेश्चन. याची ऑर्डर 3/3 आहे. सोल्युशन या मॅट्रिक्समध्ये 3 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत. आतापर्यंत 2 रो आणि 2 कॉलम आपण सॉल्व केलेले आहेत. सोल्युशन लेट ए इक्वल टू या मॅट्रिक्सला ए म्हणून कन्सिडर करू आपण. 2 -3 3 2 2 3 3 -2 2. देअरफॉर इनवर्स याचं एक्झिस्ट होईल का हे चेक करू आपण. प्लसने मल्टिप्लाय करणार, येथे मायनसने आणि येथे प्लसने. हे सर्व आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. आपण डायरेक्ट सॉल्व करणार आहोत. हे 4 होतील, यातून मायनस म्हणजे हे +6 होतील. नंतर हे मायनस +3 घेणार आपण म्हणजे हे 4 होतील आणि -9 होतील. नंतर +3 -4 आणि -6 हे 10 होतील. 10 × 2 म्हणजे 20. हे -5 × 3 म्हणजे -15. -10 × 3 म्हणजे -30.
-45 + 20 म्हणजे -25 नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय ए इनवर्स एक्झिस्ट. येथे आपल्याला इनवर्स व्हॅल्यू काढता येईल. पण आता आपण काय करू, हे इरेज करू. ए इनवर्स आपल्याला काढता येते, इरेज करू आपण, कारण बोर्डवर स्पेस कमी आहे. तुम्ही इरेज करू नका, तुम्ही कंटिन्यू करा. ए इनवर्स एक्झिस्ट, नंतर कन्सिडर ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. देअरफॉर एची व्हॅल्यू 2 - 3 3 2 2 3 3 -2 आणि 2 इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. येथे आयचं मॅट्रिक्स आपण याप्रमाणे घेणार आहोत. 1 0 0 0 1 0 0 0 1. याप्रमाणे मॅट्रिक्स इकडे कन्वर्ट करायचं आहे आपल्याला. पहा येथे सिक्वेन्स लक्षात ठेवा. आधी हा 1 आणायचा आहे, या 1 नंतर हा 0 आणणार, नंतर हा 0, या 1 नंतर 2 0, नंतर हा 1 आणणार आपण. हा 1 आणल्यानंतर याच्या मदतीने हे 2 0 आणणार आपण, नंतर हा 1 आणणार आपण. पहा हे 2 0 नंतर हा 1 आणि याच्या मदतीने हे 2 0 आणायचे आपल्याला. पहा एक्सरसाइजमध्ये आपण सांगितलेलं आहे. आधी हा 1 आणायचा आपल्याला, या ठिकाणी 1 पाहिजे. पहा इथे 3 आहे, 3 - 2, परंतु या रोमध्ये 3 आहेत, या रोमध्ये 3 पाहिजे आपल्याला. म्हणजे आपण काय करू, रोला इंटरचेंज करू. बाय R1 आणि R3 इंटरचेंज करू, म्हणजे 3 वर जातील, नंतर आपण मायनस करू. हा थर्ड रो फर्स्ट होऊन जाईल. 3 - 2 आणि 2. पहा सिक्वेन्स लक्षात राहू द्या. एक्सरसाइजचा व्हिडिओ पहा तुम्ही, म्हणजे तुमच्या सर्व लक्षात येईल. नंतर सेकंड रो ॲज इट इज 2 2 3 आणि जो फर्स्ट आहे तो आता इथे थर्ड होईल. बरोबर आहे. इंटू ए इनवर्स इक्वल टू, तीच प्रोसेस या साईडला. हा रो येथे जाईल, म्हणजे 0 0 1. सेकंड रो ॲज इट इज 0 1 0 आणि फर्स्ट रो इथे थर्ड होईल. पुढे पहा येथे 3 आहेत, येथे 2 आहेत. 3मधून 2 मायनस केले आपण तर 1 येईल. बरोबर आहे. येथे 1 येण्यासाठी या रोमधून हा रो मायनस करू. R1 - R2 म्हणजे 3 - 2, येथे 1 येईल. बाय R1ला चेंज करू, R1मधून R2 मायनस करू. वी गेट, म्हणजे या दोघांची सबट्रॅक्शन 3 - 2 1 होईल. या दोघांची सबट्रॅक्शन, यामधून हे मायनस करायचे आहेत. -2 - 2 म्हणजे -4 होतील. यामधून हे -2 - 3 म्हणजे -1 होईल. 2 2 3 सेकंड आणि थर्ड रो ॲज इट इज, आणि 2 - 3 3 2 - 3 3. ए इनवर्स इक्वल टू, इकडे पण तीच प्रोसेस. या दोघांची सबट्रॅक्शन 0, या दोघांची सबट्रॅक्शन R1 - R2 म्हणजे -1 होईल. 0 - 1 म्हणजे -1 आणि 1 - 0 1. 0 1 0 आणि 1 0 0. पहा येथे 1 आहे, या रोमध्ये 1 आहे. येथे 0 आणण्यासाठी, या दोन ठिकाणी 0 आणण्यासाठी जेथे 1 आहे त्या रोची मदत घ्यायची, म्हणजे R3ची. नंतर येथे 1 आणणार आपण. येथे 2 0 आणण्यासाठी आपण या सेकंड रोची मदत घेणार. पहा येथे फर्स्ट रोची मदत घेणार, येथे सेकंड रोची आणि येथे थर्ड रोची. येथे 0 आणायचा, येथे 0 आणायचा आपल्याला, परंतु R1चा वापर करायचा आहे. येथे 0 आणि येथे 0 आणण्यासाठी R2चा वापर, आणि येथे 0 आणि येथे 0 आणण्यासाठी R3चा वापर. फर्स्ट सेकंड थर्ड, कारण येथे 1 फर्स्ट रोमध्ये आहे, येथे सेकंड रोमध्ये येणार आहे, आणि येथे थर्ड रोमध्ये 1 येणार आहे. बरोबर आहे. ज्या रोमध्ये 1 आहे त्या रोची मदत घ्यायची आपल्याला. पहा इथे 0 आणायचा आपल्याला, R1ची मदत घेऊ. बाय हा रो सेकंड आहे, म्हणजे सेकंड रोला चेंज करू आपण, म्हणजे सेकंड रोमधून R2मधून मायनस करू ट्वाईस R1. हे ट्वाईस करावं लागतील, याची डबल करावी लागेल, यातून मायनस करावं लागेल, म्हणजे येथे 0 येईल. बरोबर आहे. म्हणजे काय होईल, वी गेट R1 ॲज इट इज 1 - 4 - 1.
याची डबल यातून मायनस. 2 मायनस याची डबल म्हणजे हे 0 होईल. 2 आणि मायनस याची डबल हे 2 मायनस 2 आणि R1चा एलिमेंट -4 म्हणजे 2 हे मायनस मायनस प्लस 8 होतील म्हणजे हे 10 होतील. 3 मायनस ट्वाईस R1चा एलिमेंट -1 म्हणजे 3 + 2 हे 5 होतील. बरोबर आहे. R3 ॲज इट इज. R3 ॲज इट इज. A इनवर्स. इकडे पण तीच प्रोसेस इक्वल टू R2मध्ये चेंज आहे R1 ॲज इट इज 0 -1 1. R2मध्ये मायनस करणार ट्वाईस R1 हे 0 आणि हे 0 म्हणजे हे 0च होईल. यातून मायनस करणार ट्वाईस R1 म्हणजे 1 मायनस ट्वाईस R1चा एलिमेंट -1 म्हणजे 1 + 2 म्हणजे 3 होतील. हे 0 मायनस ट्वाईस 1 म्हणजे हे -2 होतील. ऑपरेशन कसे करत आहोत तुमच्या लक्षात येत आहे कॅल्क्युलेशन. आणि R3 ॲज इट इज. हे 2 एलिमेंट आणले आपण. आता येथे आपल्याला काय पाहिजे 0 पाहिजे परंतु R1चा वापर करायचा आहे. बाय हा रो आहे R3. R3मध्ये चेंज करू म्हणजे R3मध्ये मायनस करू याची डबल करू ट्वाईस R1. बरोबर आहे. म्हणजे हे 2 होतील 2 - 2 0 होईल येथे. R1 आणि R2 ॲज इट इज 0 10 5. याचे डबल करायचे याच्यात मायनस करायचे म्हणजे हे 0 होईल. -3 मायनस करणार 2 टाइम्स हे -4 म्हणजे काय होईल -3 हे +8 होतील. 8 - 3 म्हणजे हे 5 होतील. बरोबर आहे. हा एलिमेंट 3 यातून मायनस करणार 2 टाइम्स R1चा एलिमेंट -1 म्हणजे हे +2 होतील आणि 3 2 + 3 म्हणजे हे पण 5 होतील. इंटू A इनवर्स इक्वल टू R3मध्ये चेंज आहे या दोघांची सबट्रॅक्शन म्हणजे R1 ॲज इट इज R2 ॲज इट इज. R3मध्ये चेंज यातून हे ट्वाईस मायनस करायचे आहेत 1 होईल. हे 0 आहे यातून -2 टाइम्स करायचे आहेत म्हणजे हे +2 होतील आणि 0 हे -2 होतील. बरोबर आहे. हे 2 0 आणल्यानंतर आता येथे 1 आणायचं आहे. येथे 1 कधी येईल जर आपण या रोला 10 ने डिवाईड करू म्हणजे येथे 1 येईल. बरोबर आहे. बाय R2ला 10 ने डिवाईड करू म्हणजे 1/10 ने मल्टिप्लाय करू. R2/10 R2ला आपण 10 ने डिवाईड करू. आता या स्टेप्स तुम्ही लिहून घेतलेल्या आहेत. हे इरेज करतो मी. याच्या पुढे आपण इकडे कंटिन्यू करू. आता यानंतर आपण इकडे कंटिन्यू करू. हे इरेज करू. R2ला 10 ने डिवाईड करायचं आहे. 1 - 4 R1 ॲज इट इज 1 - 4 -1. R2ला 10 ने डिवाईड करू हे 0च होईल. येथे 1 होईल आणि 10 ने डिवाईड केल्यामुळे 5/10 म्हणजे 1/2 होतील. बरोबर आहे. म्हणजे 0 1 आणि 1/2. R2ला येथे आपण 10 ने डिवाईड केलेलं आहे. 0 5 5. थर्ड रो ॲज इट इज हे 1/2 आहे. 1/2 इंटू A इनवर्स इक्वल टू 0 - 1 1 0 3 10 ने डिवाईड करू म्हणजे 3/10 होतील. 0/10 म्हणजे 0 0/10 म्हणजे 0 3/10 होईल आणि -2/10 -2/10 म्हणजे -1/5 लिहू शकतो आपण. -1/5 -2/10 आहेत याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये -1/5. बरोबर आहे. आणि R3 ॲज इट इज 1 2 -2 एवढे एलिमेंट आलेले आहेत. बरोबर आहे. हा पण एलिमेंट आलेला आहे. आता हा 0 पाहिजे आणि हा 0 पाहिजे आपल्याला. याची मदत घ्यायची आपल्याला. आधी हा 0 आणू नंतर हा आणू किंवा आधी हा आणला तरी चालेल नंतर हा आणला तरी चालेल. आता या 1च्या मदतीने म्हणजे R2च्या मदतीने येथे R1ची मदत 0 आणण्यासाठी येथे R2ची मदत घ्यायची म्हणजे या 1ची मदत घ्यायची आपल्याला आणि येथे R3ची मदत घ्यायची आहे. इथे 0 आणू आपण.
बाय R1चा एलिमेंट आहे तो R1ला चेंज करू. येथे 0 आणण्यासाठी R1चा एलिमेंट R1च्या एलिमेंटमधून येथे मायनस आहे म्हणजे हे प्लस करावे लागतील आपल्याला 4 टाइम्स R2. R1चा एलिमेंट -4 त्यामध्ये प्लस 4 टाइम्स R2 म्हणजे -4 + 4 इथे 0 होईल. बरोबर आहे. R1चा एलिमेंट 1 येथून प्लस करणार 4 टाइम्स हे 0 आहे म्हणजे हे 0च होईल. 1 + 0 म्हणजे 1. 1 + 0 म्हणजे हे 1 होईल. बरोबर आहे. हे आता 0 होतील. -4 + 4 म्हणजे हे 0 होतील. R1चा एलिमेंट -1 त्यामध्ये प्लस 4 टाइम्स R2चा एलिमेंट हाफ आहे. 2 ने डिवाइड करू तर हे 2 होतील. -1 + 2 हे काय होतील +1. येथे +1 -1चा आता +1 होईल कारण त्यामध्ये आपण हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. हे ॲज इट इज. सेकंड रो ॲज इट इज. थर्ड रो ॲज इट इज. सेकंड आणि थर्ड रो ॲज इट इज. A इनवर्स इक्वल टू R1 + 4 R2 हे दोन्ही 0 आहेत म्हणजे हे 0च होईल. R1 + 4 टाइम्स R2चा एलिमेंट हा आहे. R1 + 4 टाइम्स R2चा एलिमेंट 3/10. 3/10 2 ने डिवाइड करू हे 2 होतील आणि हे 5 होतील. बरोबर आहे. म्हणजे मायनस हे 3 × 2 6 होतील. -1 + 6/5 क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे -5 + 6/5. -5 + 6 म्हणजे 1/5 होईल. इथे येईल 1/5. 1/5. R1चा एलिमेंट -1 त्यामध्ये प्लस करत आहोत 4 टाइम्स हा एलिमेंट ते कॅल्क्युलेशन 1/5 येत आहे. R1चा एलिमेंट 1 इथे लिहितो. R1चा एलिमेंट 1 त्यामध्ये प्लस करायचे आहेत 4 टाइम्स R2चा एलिमेंट -1/5. -1/5 प्लस मायनस म्हणजे हे मायनस होतील. बरोबर आहे. प्लस मायनस मल्टिप्लिकेशन असल्यामुळे हे मायनस होतील. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 × 1 म्हणजे 5 मायनस हे 4/5 म्हणजे 1/5 होईल. हे होईल 1/5. हे पण 1/5 येईल. हे ॲज इट इज. 3/10 -1/5 1 2 -2. आता हा एलिमेंट 0 आणायचा आहे. एवढे एलिमेंट आलेले आहेत. हा एलिमेंट 0 आणायचा आहे. याची मदत घ्यायची R2ची. बाय R3ला चेंज करू. R3मध्ये काय करणार आपण त्यातून मायनस करणार. येथे 5 आहे म्हणजे 5 टाइम्स R2 मायनस करू. 5 टाइम्स R2. 5 मायनस हे 5 0 होईल. बरोबर आहे. येथे 0 येईल. R3मध्ये चेंज आहे. R1 आणि R2 ॲज इट इज. R1 R2 ॲज इट इज. 1 0 1 0 1 हाफ हे 0च होईल. आलेले एलिमेंट तसेच राहतील. हे आता 0 होईल आणि यामधून हे 5 टाइम्स मायनस करायचे आहेत. R3चा एलिमेंट 5 यातून मायनस करणार 5 टाइम्स R2चा एलिमेंट हाफ म्हणजे हे काय होईल 5/2 होतील. बरोबर आहे. 5/2 म्हणजे हे क्रॉस मल्टिप्लिकेशन हे 10 - 5/2 होईल. म्हणजे 5/2 होईल. 10 - 5 म्हणजे 5 आणि /2 पूर्ण कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येईल. हे होतील 5/2. येथे येईल 5/2. येथे ये इनवर्स आणि इक्वल टू तेच कॅल्क्युलेशन इकडे करायचं आहे. R3मध्ये चेंज आहे म्हणजे R1 ॲज इट इज. 1/5 1/5. येथे 0 3/10 आणि -1/5. R3 -5 टाइम्स R2. R3 1 हे 0 असल्यामुळे हे 1च होईल. बरोबर आहे. हे यामधून 5 टाइम्स हे मायनस करायचे आहेत. R3चा एलिमेंट 2 आहे. R3चा एलिमेंट 2 त्यातून मायनस करणार 5 टाइम्स R2चा एलिमेंट 3/10. 5 ने डिवाइड करू हे 2 होतील. हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 होईल. मायनस हे 3 होतील आणि /2 4 - 3 म्हणजे 1/2 होईल.
येथे येईल 1/2. यापेक्षा ॲडजॉईंट मेथडने केलं तर खूप सोपं गेलं असतं आपल्याला. आता येथे -2 यातून मायनस करणार 5 टाइम्स R2चा एलिमेंट -1/5. मायनस असल्यामुळे इथे ब्रॅकेट केलेलं आहे आपण. आता हे मायनस आणि हे मायनस मल्टिप्लिकेशन आहे, हे प्लस होईल. हे साईन कॅन्सल करू, येथे प्लस करू. हे 5 आणि 5 कॅन्सल होतील, म्हणजे हे -2 आणि हा +1 म्हणजे हे काय होईल -1. येथे येईल -1. आता याच्या पुढे इकडे कंटिन्यू करू आपण. हे इरेज करतो मी. हे सर्व एलिमेंट आलेले आहेत. येथे 1 पाहिजे. येथे काय आहे 5/2 आहे, बरोबर आहे. म्हणजे याला मल्टिप्लाय करू आपण 2/5ने, तर हे कॅन्सल होईल, म्हणजे येथे 1 होईल. याच्या रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करू. R3ला 2/5ने मल्टिप्लाय करू. R3मध्ये चेंज करू. R3ला काय करू आपण 2/5ने मल्टिप्लाय करू R3ला, बरोबर आहे. 2/5 R3 दोन्ही साईडला. म्हणजे हे काय होईल R3मध्ये चेंज आहे फर्स्ट आणि सेकंड रो ॲज इट इज. 1 0 1 0 1/2 0 0 0 असल्यामुळे ते 0च होईल मल्टिप्लाय केलं तरी, परंतु येथे 1 होईल आता. इंटू A इनवर्स इक्वल टू इकडे पण 2/5ने मल्टिप्लाय करायचं आहे. R1 R2 ॲज इट इज 0 1/5 येथे पण 1/5 0 3/10 आणि इथे -1/5. R3ला आता 2/5ने मल्टिप्लाय करायचं आहे. येथे 1 आहे, 2/5ने मल्टिप्लाय करू म्हणजे हे 2/5 होतील. येथे हाफ आहे, हाफला 2/5ने मल्टिप्लाय करू म्हणजे हे 2 2 कॅन्सल होतील, 1/5 येईल. कॅल्क्युलेशन करून लिहिलेलं आहे आपण. हे -1 याने मल्टिप्लाय केलं आपण 2/5ने, तर -2/5 होतील, बरोबर आहे. -2/5. R3ची मदत घ्यायची आहे. येथे 0 आणि येथे 0 आणायचं आहे आपल्याला. बाय येथे 0 आणायचं आहे, म्हणजे R2मध्ये चेंज करू आपण. R2मध्ये काय करू आपण, येथे हाफ आहे. R3ची मदत घ्यायची आहे. R2मध्ये मायनस करू आपण हाफ R3. R3चा जो एलिमेंट आहे त्याला हाफने मल्टिप्लाय करू आणि हे याच्यात मायनस करू. हाफने मल्टिप्लाय केल्यामुळे हे काय होईल हाफ होईल आणि मायनस करत आहोत, प्लस हाफ मायनस हाफ कॅन्सल होईल, बरोबर आहे. R1 ॲज इट इज 1 0 1 R1 ॲज इट इज. R2मध्ये चेंज आहे हाफ R3 म्हणजे हे 0च होईल, हे 1 होईल आणि इथे हाफ आहे मायनस हाफ आणि R3चा एलिमेंट 1, बरोबर आहे. म्हणजे हाफ मायनस हाफ होईल म्हणजे हे काय होईल 0. हा एलिमेंट 0 येईल आणि हा रो ॲज इट इज आणि इंटू A इनवर्स इक्वल टू 0 1/5 1/5. R2मध्ये चेंज आहे. R2चा एलिमेंट 0 त्यातून मायनस करणार आपण हाफ आणि R3चा एलिमेंट 2/5 आहे. हे 2 2 कॅन्सल होतील, हे काय होईल -1/5. येथे येईल -1/5. R2चा एलिमेंट 3/10 3/10 त्यातून मायनस करणार हाफ आणि R3चा एलिमेंट 1/5. हे काय होईल 3/10 मायनस 1/10 होईल, बरोबर आहे. म्हणजे काय होईल हे दोन्ही सारखे आहेत. 3 - 1 म्हणजे 2 होईल, 2/10 2/10 म्हणजे 1/5. 2ने डिवाईड करू 1/5, बरोबर आहे. म्हणजे इथे 1/5 येईल. फक्त याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे रोमध्ये. R2चा एलिमेंट -1/5 आहे, यातून मायनस करणार आपण हे हाफ आणि R3चा एलिमेंट हा आहे -2/5. हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे -1/5 हे मायनस मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे हे प्लस होईल. आता हे 2 आणि 2 कॅन्सल होतील, मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर आहे. हे मायनस मायनस प्लस होतील म्हणजे काय राहील 1/5. दोघांचा बेस सेम आहे, दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे म्हणजे -1 + 1 -1 + 1
हे 0 होईल अपॉन 5 म्हणजे हे 0 होईल 0 आणि हा रो ॲज इट इज 2/5 1/5 मायनस 2/5 फक्त इथे आपल्याला 0 पाहिजे. आता हा 0 आणायचा आहे. R3ची मदत घ्यायची बाय म्हणजे R1मधून R3 मायनस करू R1 मायनस R3 बरोबर आहे. R1 मायनस R3 यातून हे मायनस करायचे 1 यातून हे मायनस केले 0 यातून हे मायनस केले 0 होईल आणि सेकंड रो ॲज इट इज थर्ड रो ॲज इट इज. पहा हे मॅट्रिक्स आता आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट झालेलं आहे बरोबर आहे. आयमध्ये कन्वर्ट झालेलं आहे इंटू ए इनवर्स इक्वल टू हे ऑपरेशन R1 मायनस R3 या दोघांची सबट्रॅक्शन 0 मायनस 2/5 म्हणजे मायनस 2/5 होतील. या दोघांची सबट्रॅक्शन 1/5 मायनस 1/5 म्हणजे हे 0 होतील. या R1मधून R3 मायनस 0 होईल. यातून हे मायनस 1/5 यातून मायनस करायचे आहेत. हे मायनसच आहेत म्हणजे मायनस करायचे आहेत आणि हे मायनस म्हणजे मायनस मायनस प्लस 2/5 दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे म्हणजे हे 3/5 होतील 3/5 बरोबर आहे. हा ॲज इट इज मायनस 1/5 1/5 येथे 0 येथे 2/5 येथे 1/5 आणि येथे मायनस 2/5. पहा 1/5 कॉमन काढता येईल देअरफॉर ए इनवर्स आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल. 1/5 कॉमन काढले म्हणजे येथे -2 राहतील 0 आहे 0च राहील. येथे 3 राहतील कारण 1/5 कॉमन आहेत. येथे -1 होईल. येथे 1/5 कॉमन काढले आहेत म्हणजे येथे काय होईल. हे कॉमन काढले म्हणजे याला डिवाईड करायचं आहे म्हणजे येथे 1 होईल हे 0 होईल. येथे 1/5 कॉमन काढले येथे 2 होईल. येथे हेच कॉमन काढलेलं आहे म्हणजे येथे 1 होईल -2/5 म्हणजे येथे -2 होतील. पहा याप्रमाणे इनवर्सची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. पहा हा प्रॉब्लेम जर आपण ॲडजॉईंट मेथडने सॉल्व केला तर लवकर सॉल्व होईल. येथे ऑपरेशनला वेळ लागलेला आहे कारण कॅल्क्युलेशन असे फ्रॅक्शनमध्ये मिळालेले आहेत आपल्याला. पहा येथे 1/5 कॉमन आहेत हे लिहायला विसरू नका. 1/5 कॉमन आहेत म्हणजे या मॅट्रिक्सच्या बाहेर येतील. नेक्स्ट क्वेश्चन सब क्वेश्चन 8 सोल्युशन. आधी इनवर्स एक्झिस्ट होईल का हे चेक करू आपण. सपोज हे मॅट्रिक्स ए घेऊ आपण. लेट ए इक्वल टू मॅट्रिक्स याप्रमाणे आहे. पहा येथे 1 आहे 1 आणायची गरज नाही आपल्याला. डिटर्मिनंट घेऊ आपण इक्वल टू प्लसने मल्टिप्लाय करणार येथे मायनसने येथे प्लसने प्लस मायनस प्लस अल्टरनेट. हा +1 घेणार आपण तर हे 0 यातून मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन -5 म्हणजे मायनस मायनस प्लस 25 होतील. नंतर -3 हा मल्टिप्लिकेशन 0 आणि हा मल्टिप्लिकेशन मायनस करणार परंतु हे मायनस असल्यामुळे +10 होतील. नंतर -2 प्लस मायनस मायनस होईल हे -15 होतील आणि हे -0 होतील 25 होईल. हे 10 आणि -3 म्हणजे -30. पहा -2 आणि -15 म्हणजे +30 होतील. +30 -30 कॅन्सल म्हणजे आन्सर 25 मिळेल आपल्याला. नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय ए इनवर्स एक्झिस्ट होत आहे याचं आपल्याला इनवर्स काढता येईल. पहा इरेज करू आपण. हे इनवर्स एक्झिस्ट होत आहे तुम्ही कंटिन्यू करा. पहा हे मॅट्रिक्स आपण ए म्हणून घेतलेलं आहे. लेट ए इक्वल टू पहा हे मॅट्रिक्स आपण ए म्हणून कन्सिडर केलेलं आहे आणि एक्झिस्ट होत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे. कन्सिडर ए इंटू ए इनवर्स. कन्सिडर ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. पहा एची व्हॅल्यू म्हणजे हे मॅट्रिक्स 3 2 -2 -3 0 -5 2 5 आणि 0. ए इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. आय 1 0 0 0 1 0 0 0 1 हे 3/3 असल्यामुळे येथे पण ऑर्डर आपल्याला 3/3 पाहिजे. पहा रो ट्रान्सफॉर्मेशन असेल तर येथे 1 पण आणायचं आपल्याला. इथे 0 आणायचा येथे 0
येथे 0, येथे 1, येथे 0, 0, 0, 1 याप्रमाणे इकडे मॅट्रिक्स आपल्याला कन्वर्ट करायचा आहे. पहा सर्वप्रथम येथे 1 आणायचा. हा 1 आणल्यानंतर हा 0, हा 1 फर्स्ट रोमध्ये आहे म्हणजे R1ची मदत घ्यायची हे 2 0 आणण्यासाठी. हे 2 0 झाले तर नंतर हा 1 आणायचा. हा 1 सेकंड रोमध्ये आहे म्हणजे हे 2 0 आणण्यासाठी आपल्याला R2ची मदत घ्यायची कारण 1 R2मध्ये आहे. हा 1 आणण्यासाठी R3ची मदत घ्यायची. जर R3च्या मदतीने हा 1 येत नसेल तर याच नंबरला आपल्याला डिवाईड करायचं. पुन्हा मग डिवाईड करून आणायचा. नंतर हा 1 आणायचा आपल्याला. नंतर या मदतीने म्हणजे या 1च्या मदतीने म्हणजे R3च्या मदतीने हे 2 0 आणायचे आहेत. हा 1 आणल्यानंतर हे 2 0 आणायचे आहेत. आधी 1 आणायचा. हे 2 0 की नंतर 1, नंतर 2 0, नंतर 1, नंतर 2 0. आधी 1 आणणार आपण, नंतर हे 2 0 आणणार, नंतर हा 1 आणणार आपण, नंतर हे 2 0 आणणार. आधी हा किंवा आधी हा, परंतु सर्वात आधी हा 1 आणायचा. नंतर हा 1 आणणार, नंतर हा 0 आणि हा 0 याप्रमाणे. येथे 1 आहे, आणायची गरज नाही. येथे आता 0 आणायचा आहे. 1 या रोमध्ये आहे म्हणजे R1ची मदत घ्यायची. येथे 0 आणण्यासाठी R1ची मदत, येथे 0 आणण्यासाठी R2ची मदत आणि येथे 0 आणण्यासाठी R3ची मदत घ्यायची आहे. कारण 1 R1मध्ये आहे, 1 R2मध्ये येणार आहे आणि 1 R3मध्ये येणार आहे. बरोबर आहे. येथे 0 आणायचा आहे. बाय म्हणजे R2मध्ये चेंज करू. R2चा एलिमेंट -3 आहे म्हणजे हे +3 पाहिजे आपल्याला. +3 टाइम्स R1 करू. हा मायनस आहे, हे +3 टाइम्स येथे 3ने मल्टिप्लाय करू. +3 होतील. दोघांची ॲडिशन केली तर -3 +3 येथे 0 होईल. बरोबर आहे. 1 3 2 फर्स्ट रो ॲज इट इज. R2 +3 R1 म्हणजे हे 0 होईल. R2 0 आहे, +3 R1. R1च्या एलिमेंटला 3ने मल्टिप्लाय करू म्हणजे हे 9 होतील. R2चा एलिमेंट -5 +3 टाइम्स R1चा एलिमेंट -2 म्हणजे -5 हे -6 होतील म्हणजे हे -11 होतील. बरोबर आहे. आणि थर्ड रो ॲज इट इज इंटू A इनवर्स इक्वल टू, हे ऑपरेशन येथे पण करायचं आहे, R2मध्ये करायचं आहे व R1 ॲज इट इज. 3 टाइम्स R1 0 +3 टाइम्स R1 म्हणजे हे 3 होतील. 1 प्लस हे 0 होईल म्हणजे 1 होईल. आणि R2चा एलिमेंट 0 +3 टाइम्स 0 म्हणजे हे 0च होईल. हे दोन्ही पण 0 आहेत, R1 आणि R2. हे ॲडिशन केली तरी 0च येईल. नंतर 0 0 1. आता यानंतर हा 0 आणायचा आहे R1च्या मदतीने. हा 0 आणायचा आपल्याला. आता हा 0 आणायचा आपल्याला. हा 0 आणण्यासाठी याची डबल करू, यातून मायनस करू. बाय R3मध्ये चेंज करायचं आहे. R3मधून मायनस करू ट्वाईस R1 म्हणजे येथे 0 येईल. बरोबर आहे. पुढे लिहितो. R3मध्ये चेंज आहे. R1 R2 ॲज इट इज. 1 3 -2 1 3 -2 0 9 -11 0 9 -11. यातून हे डबल करून मायनस केले तर हे 0 होईल. R3मधून -2 म्हणजे -6 होतील आणि हे 5 आहेत. 5 -6 म्हणजे -1 होईल. हे 0 आहे म्हणजे R3चा एलिमेंट 0 होईल. यातून मायनस, हे मायनस आहेत, मायनस प्लस हे 4 होतील. इंटू A इनवर्स इक्वल टू, R3मध्ये चेंज आहे. 2 रो ॲज इट इज. फर्स्ट आणि सेकंड 3 1 0. थर्ड रोला काय करायचं आहे, R3मधून ट्वाईस R1. R3 0 ट्वाईस R1 म्हणजे हे 2 होतील. R3 0 R1 0 आहे म्हणजे हे 0च होईल. R3मधून ट्वाईस R1 मायनस हे 0 आहे म्हणजे हे R3 1 याप्रमाणे. R3 मायनस ट्वाईस R1. R3 मायनस ट्वाईस म्हणजे हे -2 होतील. इथे सॉरी हे -2 होतील. बरोबर आहे. आता येथे 1 पाहिजे आपल्याला. R3ची मदत घ्यायची आहे. R3ची मदत घ्यायची येथे 1 येण्यासाठी.
R1 R2 R3, परंतु हा 1 आणण्यासाठी 0 आणण्यासाठी R1ची, 0 आणण्यासाठी R2 आणि 0 आणण्यासाठी R3, परंतु येथे 1 आणण्यासाठी R3ची मदत घ्यायची आहे. R3 किंवा त्याच नंबरने डिवाईड करायचं. डिवाईड करून आपल्याला कॅल्क्युलेशन अवघड होईल. आपण काय करू, R3ची मदत घेऊ, याची मदत घेऊ. येथे 8ने मल्टिप्लाय करू R3ला, म्हणजे R3ला आपण 8ने मल्टिप्लाय करू. R3ला 8ने मल्टिप्लाय करू म्हणजे हे -8 होतील, बरोबर आहे. आणि यामध्ये ॲड करू म्हणजे 9 - 8 = 1 होईल. थर्ड रोला 8ने मल्टिप्लाय करू, इथे मायनस असल्यामुळे यामध्ये प्लस करू R2मध्ये. y R2मध्ये चेंज करायचं आहे, बरोबर आहे. प्लस करू आपण 8 टाइम्स R3. R2मध्ये चेंज आहे, R1 ॲज इट इज 1 3 - 2. R2 प्लस 8 टाइम्स R3 हे म्हणजे हे 0 होतील. R2चा एलिमेंट 9, यामध्ये प्लस करणार 8 टाइम्स R3चा एलिमेंट -1 म्हणजे 9 - 8 = 1 होईल, बरोबर आहे. येथे 1 येईल. R2चा एलिमेंट -11, यामध्ये प्लस करणार 8 टाइम्स R3चा एलिमेंट 4 आहे, म्हणजे हे काय होतील 32 -11 आणि प्लस 32. 32मधून 11 गेले म्हणजे 21, बरोबर आहे. प्लस 21 हे 21 येतील. आणि थर्ड रो ॲज इट इज. हेच ऑपरेशन इकडे अप्लाय करायचं आपल्याला. R1 ॲज इट इज 1 0 0. R2मध्ये प्लस करणार 8 टाइम्स R3. R2चा एलिमेंट 3, यामध्ये प्लस करणार 8 टाइम्स R3चा एलिमेंट -2 म्हणजे 3 हे -16 होतील. 16 प्लस 3 म्हणजे हे -13 होतील. येथे येतील -13, बरोबर आहे. R2चा एलिमेंट 1 प्लस 8 टाइम्स 0 म्हणजे हे 1 होईल. हे 0 मायनस प्लस 8 टाइम्स 1 म्हणजे हे 8 होतील. -13 1 आणि 8. थर्ड रो ॲज इट इज. हे एलिमेंट आलेले आहेत, बरोबर आहे. एवढे एलिमेंट आलेले आहेत. हा 1 पण आलेला आहे. येथे 0 आणायचा आहे, येथे 0 आणायचा आहे. बाय R2ची मदत घ्यायची आहे. एवढे एलिमेंट आलेले आहेत. आता येथे 0 आणायचं आपल्याला. येथे 0 कसा आणता येईल आपल्याला, हे 3 टाइम्स करू आणि यातून मायनस करू आपण, म्हणजे R1मध्ये चेंज करायचं आहे. R1ला काय करू आपण, R1मधून मायनस करू 3 टाइम्स R2. R1मध्ये चेंज आहे 3 टाइम्स R2 म्हणजे हे 1, हे आता 0 होतील. R1चा एलिमेंट -2 मायनस 3 टाइम्स R2चा एलिमेंट 21 आहे. -2 हे मायनस हे 21 × 3 म्हणजे 63 होतील. दोघांची ॲडिशन -65 होतील. येथे -65 येतील. आणि हे रो ॲज इट इज 1 21 0 -1 आणि 4 × A इनवर्स = R1चा एलिमेंट 1, त्यात मायनस करणार 3 टाइम्स R2चा एलिमेंट -13 आहे, म्हणजे हे मायनस मायनस प्लस 39 म्हणजे हे 40 होतील. येथे येतील 40, बरोबर आहे. प्लस 40. R1चा एलिमेंट 0, त्यामध्ये मायनस करणार 3 टाइम्स R2चा एलिमेंट 1 म्हणजे हे -3 होतील. येथे येतील -3. R1चा एलिमेंट 0, त्यातून मायनस करणार 3 टाइम्स R2चा एलिमेंट 8 आहे, म्हणजे हे -24 होतील. येथे येईल -24. सेकंड रो ॲज इट इज 13 1 8 -2 0 आणि 1. आता काय करता येईल, एवढे एलिमेंट आलेले आहेत. आता हा पण 0 झालेला आहे, बरोबर आहे. एवढे एलिमेंट आलेले आहेत आपले, हे आलेले आहेत. हा 1 आलेला आहे. आता हा आपल्याला 0 आणायचा आहे. येथे 0 पाहिजे आपल्याला. यामध्ये हे प्लस करू आपण, R3मध्ये चेंज करू. R3ला काय करू आपण, R3मध्ये प्लस करू R2, बरोबर आहे. कारण इथे R2ची मदत घ्यायची आहे. R3 आणि R2 दोघांची ॲडिशन केली तर इथे 0 होईल. R3मध्ये चेंज आहे म्हणजे 1 0 -65 0 1 21
R3मध्ये चेंज आहे, R2 प्लस करायचं आहे, हे झिरोच होईल, हे झिरो होईल. आता या दोघांचे ॲडिशन 25 होईल, बरोबर आहे. इंटू ए इनवर्स इक्वल टू R3, यामध्ये हे प्लस करायचे आहेत, R3मध्ये चेंज आहे म्हणजे R2 ॲज इट इज. R3 आणि R2 दोघांचे ॲडिशन -15 होईल, या दोघांचे ॲडिशन 1 होईल, या दोघांचे ॲडिशन 9 होईल. हे इरेज करतो मी, यापुढे आपण कंटिन्यू करू. हे इरेज करतो, हे तुम्ही लिहून घेतलेलं आहे. यापुढे कंटिन्यू करू आपण. ही स्टेप आपली आलेली आहे. आता इथे 1 पाहिजे आपल्याला, एवढे एलिमेंट आणलेले आहेत, येथे 1 पाहिजे आपल्याला. येथे 1 कधी येईल? याच नंबरने डिवाईड करू आपण. R3ला 25ने डिवाईड करू आपण, बाय 25ने डिवाईड करायचं आहे, म्हणजे 1/25ने मल्टिप्लाय करायचं आहे R3ला, बरोबर आहे. देअरफॉर काय होईल? 1 0 -65, R3मध्ये चेंज होईल 1 1 21 आणि 0 0 1. 25ने डिवाईड केला आपण, 0/25 झिरोच होईल, हे पण 0 होईल, परंतु हा 1 होईल. इंटू ए इनवर्स इक्वल टू 40 -3 -24 -13 1 8. 25ने डिवाईड करायचं आहे, 15/25, 1/25 होईल आणि 9/25, बरोबर आहे. इथे कॅल्क्युलेशन करू नका, कारण 25 येत आहे, तर आपल्याला 25 कॉमनही काढता येईल. येथे 0 आणायचं आहे, येथे 0 कधी येईल? R3ची मदत घ्यायची, हे 21 करू, यात मायनस करू, R3ला 21ने मल्टिप्लाय करू, यातून मायनस करू, बाय R2मध्ये चेंज करायचा आहे, R2मध्ये चेंज करायचा, R2मध्ये मायनस करू, R3ची मदत घ्यायची, म्हणजे 21 टाइम्स R3, 21 टाइम्स R3, म्हणजे हा 0 होईल, बरोबर आहे. 1 0 -65, येथे 1 1, आता हे 0 होतील, सॉरी येथे 0 आहे, इथे 0 आहे, आणलेला आहे आपण 0, तो हे 0 झालेले आहेत आणि 0 0 1 इंटू ए इनवर्स इक्वल टू R2मध्ये 21 टाइम्स R3 मायनस करायचे आहेत. R2मध्ये चेंज आहे, R1 ॲज इट इज, -3 -24, R2चा एलिमेंट -13 आहे, येथे 1 आहे आणि 8 येथे आहेत, बरोबर आहे. R2चा एलिमेंट -13, यामध्ये मायनस करणार 21 टाइम्स R3चा एलिमेंट हा आहे, 21 टाइम्स -15/25. कॅल्क्युलेशन करावं लागेल येथे, म्हणजे आपल्याला 5ने डिवाईड करू, हे 3 होतील, हे 5 होतील, बरोबर आहे. हे मायनस मायनस प्लस होतील, म्हणजे -13, हे मायनस मायनस प्लस 21 इंटू 3 म्हणजे 63 होतील आणि अपॉन 5, क्रॉस मल्टिप्लिकेशन 65 होईल, मायनस आणि प्लस 63 आणि अपॉन 5, म्हणजे हे -2/5 होतील, -2/5. त्याप्रमाणे हे कॅल्क्युलेशन करू आपण. R2चा एलिमेंट 1, त्यात मायनस करणार आपण 21 टाइम्स R3चा एलिमेंट 1/25, म्हणजे हे काय होईल? 1 - 21/25, क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 - 21/25, म्हणजे हे 4 होतील आणि हे 25 होतील, बरोबर आहे. 4/25 येथे येईल, 4/25. त्याप्रमाणे 8 - 21 टाइम्स 9/25, 9/25. हे कॅल्क्युलेशन करू आपण. हे 8, हे -21 इंटू 9 म्हणजे 9 189 आणि अपॉन 25. आता हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, हे
200 मायनस 189 आणि अपॉन 25 म्हणजे हे कॅल्क्युलेशन किती येईल 11 येतील 11/25 बरोबर आहे. येथे येईल 11/25 हे ॲज इट इज मायनस 1525 1/25 येथे 9/25. पहा आता हे इरेज करतो मी. यापुढे आपण कंटिन्यू करू स्टेप्स. पहा सर्व एलिमेंट आलेले आहेत, फक्त येथे 0 पाहिजे. आता येथे 0 कसा आणता येईल R3ची मदत घेऊ. यामध्ये येथे 65ने मल्टिप्लाय करू आपण R3ला बाय R1ला चेंज करायचं आहे. R1मध्ये येथे मायनस आहे म्हणजे हे प्लस करू आपण 65 टाइम्स R3 असं करता येईल आपल्याला. म्हणजे हे 0 होईल बरोबर आहे. R1मध्ये चेंज आहे 100 होईल मायनस 65 आणि प्लस 65 म्हणजे हे 0 होतील. आता 0 1 0 0 0 1 पहा आयमध्ये कन्वर्ट झालेला आहे मॅट्रिक्स इंटू ए इनवर्स इक्वल टू. आता हेच ऑपरेशन इकडे करायचं आहे आपल्याला. 65 हे ऑपरेशन इकडे करायचं आहे. R1मध्ये चेंज करायचं आहे. 65 टाइम्स R3 प्लस करायचे आहेत. R1चे एलिमेंट हे आहेत आणि R3चे हे आहेत. हे ऑपरेशन करायचं आहे. R1चा एलिमेंट 40 यामध्ये प्लस करणार 65 टाइम्स आणि R3चा एलिमेंट हा आहे मायनस 15/25. पहा कॅल्क्युलेशन करू. 5ने हे 25 म्हणजे 5 होतील. 5ने डिवाईड करू तर हे 3 होतील बरोबर आहे. 5ने पुन्हा हे कॅन्सल होतील 13 होतील. 13 इंटू 3 हे प्लस हे मायनस आहे हे प्लस आहे म्हणजे हे 40 हे मायनस 13 इंटू 3 म्हणजे 39 म्हणजे आन्सर मिळेल आपल्याला 1. हे आन्सर 1 येईल बरोबर आहे. R1चा एलिमेंट -3 यामध्ये प्लस करणार 65 टाइम्स R3चा एलिमेंट 1/25. 5ने डिवाईड करू या दोन्ही नंबरला. हे 5 होतील आणि हे 13 होतील म्हणजे -3 प्लस 13/5 क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. -15 प्लस 13 आणि /5 म्हणजे हे -2 होतील आणि /5 बरोबर आहे. -2/5 येथे येईल -2/5. त्याप्रमाणे हे कॅल्क्युलेशन करू आपण. -24 प्लस करणार 65 टाइम्स R3चा एलिमेंट 9/25 हे -24 प्लस 25 म्हणजे 5 होतील आणि हे 13 होतील. दोन्ही नंबरला आपण 5ने डिवाईड केलेलं आहे बरोबर आहे. म्हणजे हे -24 13 इंटू 9 म्हणजे 117 आणि /5 हा क्रॉस मल्टिप्लिकेशन हे 120 होतील क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि हे प्लस 117/5 ही सबट्रॅक्शन -3 येईल आणि /5 -3/5 हा नंबर आपल्याला -3/5 मिळेल बरोबर आहे. R2 आणि R3 ॲज इट इज -2/5 नंतर 4/25 नंतर 11/25 -15/25 1/25 आणि 9/25. याप्रमाणे आपल्याला मॅट्रिक्स मिळत आहे. ए इनवर्सची व्हॅल्यू ही मिळेल बरोबर आहे. देअरफॉर ए इनवर्स इक्वल टू आयमध्ये कन्वर्ट झालेला आहे मॅट्रिक्स म्हणजे ए इनवर्स इक्वल टू येथे आपण 1/25 कॉमन काढू. 1/25 कॉमन काढलेले आहेत म्हणजे येथे काय होईल म्हणजे हे कॉमन काढलेले आहेत म्हणजे आपल्याला काय करावं लागेल याला डिवाईड करावं लागेल या नंबरला 1/25ने म्हणजे हे 25 वर जातील याचा मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे 1 × 25 म्हणजे येथे 25 येतील. कारण येथे 1 आहे आपण हे कॉमन काढलेले आहेत म्हणजे येथे 25 ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन केला तर 1च येईल बरोबर आहे. याप्रमाणे
म्हणजे 25ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला. हे कॉमन काढलेले आहेत 1/25 म्हणजे या नंबरला 25ने मल्टिप्लाय करायचं आहे. 25ने मल्टिप्लाय करू म्हणजे हे काय होतील -10. येथे येईल -10. -3/5 25ने मल्टिप्लाय करू म्हणजे हे 5 -15 बरोबर आहे. -2/5 इंटू 25 म्हणजे हे -10 होतील. 4/25 इंटू 25 म्हणजे इथे 4 होतील. 1/25 कॉमन आहेत म्हणजे हे 11. येथे -15 कारण 1/25 कॉमन आहे. हे कॉमन आहे 1/25 म्हणजे इथे 1 होईल. येथे कॉमन आहे म्हणजे इथे 9 होतील बरोबर आहे. पहा याप्रमाणे आपल्याला इनव्हर्स व्हॅल्यू मिळणार आहे. यापेक्षा ॲडजॉईंट मेथड सोपी आहे. त्याला वेळ कमी लागला असता, आपल्याला याला वेळ भरपूर लागलेला आहे. तरी आपण सर्व प्रोसेस फॉलो केलेले आहेत आणि युनिट मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ए इनव्हर्स इक्वल टू ही व्हॅल्यू मिळत आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 सोल्युशन. पहिल्या स्टेपमध्ये लेट ए इक्वल टू 2 0 -1 5 1 0 0 1 3. डिटर्मिनंट घेऊ आधी. 2 3 -0 होईल. नंतर हे -0 असल्यामुळे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. प्लस मायनस हा नंबर प्लस म्हणजे -1 होईल आणि 5 -0 काय होईल 3 × 2 6 होतील. हे -5 होतील म्हणजे 1 नॉट इक्वल टू 0. देअरफॉर ए इनव्हर्स एक्झिस्ट. इरेज करू आपण. इनव्हर्स एक्झिस्ट होत आहे बरोबर आहे. तुम्ही असं लिहा. मी इरेज करतो कारण बोर्डवर स्पेस कमी आहे. हे मॅट्रिक्स आपलं ए आहे बरोबर आहे. आता कन्सिडर ए इंटू ए इनव्हर्स. आधी एक्झिस्ट होते का हे चेक करायचं, नंतर मग इनव्हर्स काढायचं आहे. कन्सिडर ए इंटू ए इनव्हर्स इक्वल टू आय. 2 0 -1 5 1 0 0 1 3 इंटू ए इनव्हर्स इक्वल टू आय 1 0 0 0 1 0 0 0 1. याप्रमाणे येथे कन्वर्ट करायचं आपल्याला. येथे 2 आहेत, येथे 5 आहेत. आपल्याला काय करता येईल येथे 1 आणण्यासाठी. जर आपण 2ने डिवाईड केलं तर 1 येईल, परंतु -1/2 होईल. कॅल्क्युलेशनला अवघड जाईल आपल्याला. आपण काय करू येथे 6 करू म्हणजे येथे 3ने मल्टिप्लाय करू तर येथे 6 होतील. त्यातून हे मायनस करू 5 म्हणजे येथे 1 येईल बरोबर आहे. R1ला 3ने मल्टिप्लाय करू आणि त्यामधून R2 मायनस करू. ऑपरेशन बाय R1ला चेंज करू. R1मध्ये आपण 3ने मल्टिप्लाय करू R1ला आणि मायनस करू R2. त्याप्रमाणे एलिमेंट लिहिणार आहोत आपण R1चे. R1मध्ये चेंज आहे 3 टाइम्स R1 म्हणजे हे 6 होतील -R2 -5 म्हणजे हा 1 होईल. हे 0च आहे -R2 म्हणजे हे -1 होईल. हे -3 होतील आणि हे 0 आहे म्हणजे हे -3 होतील. हे 5 1 0 0 1 3 बरोबर आहे. इंटू ए इनव्हर्स इक्वल टू 3 × 1 3 होतील. हे 0 आहे मायनस हे 0 होईल -R2 म्हणजे -1 होईल. हे 0 आणि हे पण 0 आहे म्हणजे हे 0च होईल. 0 1 0 0 0 1. येथे 1 आलेला आहे, येथे 0 पाहिजे. आता हे 5 टाइम्स करू, यातून मायनस करू म्हणजे येथे 0 येईल. ऑपरेशन लिहिणार बाय. ऑपरेशन कोणतं आहे R2मध्ये चेंज करू. R2मध्ये काय करू आपण मायनस करू 5 टाइम्स R1. 5 टाइम्स R1 म्हणजे हे 5 होतील. येथे 5 आहेत, सबट्रॅक्शन केली तर हे 0 होईल. पुढे लिहितो R2मध्ये चेंज आहे म्हणजे R1 ॲज इट इज 1 - 1 3 1 - 1 -3. यातून हे मायनस केले R2 -5 R1 म्हणजे हा 0 होईल.
R2चा एलिमेंट 1, त्यातून -5 टाइम्स म्हणजे हे मायनस मायनस प्लस 5 होतील आणि हा 1 म्हणजे 6 होतील, बरोबर आहे. हा 0 आहे, हे मायनस मायनस प्लस 5 × 3 15 होतील आणि हा रो ॲज इट इज 0 1 3 इंटू ए इनवर्स इक्वल टू R2मध्ये चेंज आहे 3 - 1 0 ॲज इट इज. R2मध्ये -5 टाइम्स R1, R2 0 आहे, -5 टाइम्स म्हणजे -15 होतील. R2चा एलिमेंट 1 मायनस मायनस प्लस होतील 5, 1 + 5 म्हणजे 6 होतील. हे दोन्ही 0 आहेत म्हणजे हे पण 0च होईल. थर्ड रो ॲज इट इज 0 0 1. हे 2 0 आणल्यानंतर इथे 1 पाहिजे आपल्याला. R3ची मदत घ्यायची. हा 1 आणण्यासाठी R3ची मदत घेऊ. इथे 5ने मल्टिप्लाय करू. इथे 5 होतील, 6 - 5 म्हणजे 1 होईल, बरोबर आहे. इथे 1 पाहिजे आपल्याला. बाय R2मध्ये चेंज करू म्हणजे R2च्या एलिमेंटमधून मायनस करू 5 टाइम्स R3. देअरफॉर R3 म्हणजे 0, हे 6 - 5 म्हणजे 1. R3चा एलिमेंट -5 टाइम्स R2चा एलिमेंट -5 टाइम्स R3चा एलिमेंट 3. 15 - 15 म्हणजे हे 0 होतील, बरोबर आहे. 15 - 15 म्हणजे 0 होतील आणि ॲज इट इज इंटू ए इनवर्स इक्वल टू 3 - 1 0. R2मध्ये चेंज आहे, R2चा एलिमेंट -15, त्यातून मायनस करणार 5 टाइम्स R3चा एलिमेंट 0 म्हणजे हे -15 - 0 म्हणजे -15 होतील. हे 6 मायनस हे 0 आहे म्हणजे हे 6च होतील. 0 मायनस 5 टाइम्स म्हणजे हे -5 होतील. 0 0 1. पहा येथे 0 पाहिजे, येथे 0 पाहिजे आपल्याला. आता येथे 0 आणता येईल, येथे 0 आणता येईल, बरोबर आहे. बाय R1ला चेंज करू. R1मध्ये प्लस करू R2. या दोघांचे ॲडिशन करू म्हणजे येथे 0 येईल. येथे 1 ॲज इट इज. दोघांचे ॲडिशन येथे 0 होईल. दोघांचे ॲडिशन -3. हा रो ॲज इट इज, हा रो ॲज इट इज इंटू ए इनवर्स इक्वल टू या दोघांचे ॲडिशन -12 होईल. या दोघांचे ॲडिशन 5 होईल. -6 -1 + 6 म्हणजे 5. या दोघांचे ॲडिशन -5. हे ॲज इट इज. कॅल्क्युलेशन फास्ट करता आलं पाहिजे. आता हा 0 आणायचा आहे, यातून मायनस करू. बाय R3मध्ये चेंज आहे, R3मध्ये मायनस करू R2. यातून हे मायनस करू म्हणजे इथे 0 येईल, बरोबर आहे. 1 0 -3 0 1 0. यातून हे मायनस करू 0. यातून हे मायनस केले 0. यातून हे मायनस केले 3 इंटू ए इनवर्स इक्वल टू R3मधून R2 मायनस म्हणजे हे ॲज इट इज 5 - 5. R3मध्ये चेंज आहे म्हणजे सेकंड रो ॲज इट इज 6 - 5. यातून हे मायनस करायचे आहेत, परंतु हे मायनस आहेत म्हणजे हे आता हे प्लस होतील. 0 - 6 म्हणजे हे -6 होतील. R3मधून R2 मायनस 1 +5 होतील म्हणजे 1 + 5 हे 6 होतील. पुढे कंटिन्यू करू. हे इरेज करतो मी. याच्या पुढे आपण कंटिन्यू करू. पहा एवढे एलिमेंट आलेले आहेत. आता येथे 1 पाहिजे आपल्याला. येथे 1 येण्यासाठी R3ला आपण 3ने डिवाईड करू. पुढे लिहित आहे बाय R3ला 3ने डिवाईड करायचं आहे म्हणजे 1/3ने मल्टिप्लाय करायचं आहे, बरोबर आहे. 1/3ने मल्टिप्लाय करायचं आहे R3ला.
1/3 R3 म्हणजे हा रो ॲज इट इज फर्स्ट 0 1 0 0 0 इथे 1 येईल आता, कारण 3ने डिवाइड केलं तर इथे 1 होईल. ए इनवर्स इक्वल टू 3ने डिवाइड करू R3ला -12 5 -5 R1 ॲज इट इज R2 ॲज इट इज 3ने डिवाइड करू म्हणजे हे 5 होतील, हे -2 आणि हे +2 5 -2 15ला 3ने डिवाइड केलं 5 -6 म्हणजे इथे -2 6ला डिवाइड केलं 3ने तर इथे 2 होतील. बरोबर आहे. फक्त एकच एलिमेंट राहिलेला आहे, हा 0 आणायचा आहे. R3ची मदत घ्यायची आहे 3 टाइम्स आणि याच्यामध्ये प्लस करू आपण कारण हे मायनस आहेत. R1मध्ये चेंज करू. R1मध्ये काय करू आपण प्लस करू कारण हा मायनस आहे. 3 टाइम्स R3 म्हणजे हे 0 होईल. बरोबर आहे. 1 0 हे 0 होईल. 0 0 1 0 0 0 1 हे मॅट्रिक्स आता आयमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. सर्व डायगोनल एलिमेंट 1 आहेत, नॉन डायगोनल 0 आहेत. हे ऑपरेशन येथे करू आपण. R1मध्ये चेंज आहे 3 टाइम्स R3 R1 प्लस 3 टाइम्स R3 येथे लिहायचं आहे. R1मध्ये आपल्याला R1चा एलिमेंट -12 प्लस 3 टाइम्स R3 हे 5 आहेत म्हणजे हे 15 होतील. -12 प्लस 15 म्हणजे हे होतील 3. बरोबर आहे. या दोघांची R1चा एलिमेंट 5 यामध्ये प्लस करणार 3 टाइम्स R3चा एलिमेंट -2 म्हणजे हे -6 होतील म्हणजे हे होतील -1. हा एलिमेंट -5 यामध्ये प्लस करणार 3 टाइम्स R3 म्हणजे हे 2 म्हणजे हे 6 होतील. 6 - 5 म्हणजे हा 1 होईल. सेकंड रो ॲज इट इज -15 6 -5 5 -2 आणि +2. इनवर्सची व्हॅल्यू आपल्याला ही मिळेल. देअरफॉर ए इनवर्स इक्वल टू 3 - 1 1 15 6 -5 5 -2 आणि 2 याप्रमाणे. हे -15 आहेत, हे -15 होतील आणि हे पण -15 आहेत. साईन आपण लिहिण्याचं विसरलेलो आहोत. बरोबर आहे. -15 हे पण -15 होतील. नेक्स्ट क्वेश्चन 10th सब क्वेश्चन सोल्युशन. आधी हे मॅट्रिक्स ए म्हणून घेऊ आपण. लेट ए इक्वल टू 1 2 -2 0 -2 1 -1 3 0. डिटर्मिनंट घेऊ आपण. प्लसने मल्टिप्लाय करणार, येथे मायनसने आणि येथे प्लसने. 1 हे 0 होतील -3. नंतर हे -2 घेणार आपण. हे 0 आणि मायनस +1. नंतर -2 हे 0 होतील आणि हे -2 होतील. काय होईल? हे -3 होतील, हे -2 होतील आणि हे +4 होतील. हे -5 आणि +4 म्हणजे -1. डिटर्मिनंटची व्हॅल्यू -1 येत आहे म्हणजे नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय? ए इनवर्स एक्झिस्ट. याचा आपल्याला इनवर्स काढता येईल या मॅट्रिक्सचं. बरोबर आहे. या मॅट्रिक्सचा आपल्याला इनवर्स काढता येणार आहे. ए इनवर्स एक्झिस्ट. इनवर्स काढू आपण. हे इरेज करतो. कन्सिडर ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. ए म्हणजे हे मॅट्रिक्स 0 -2 1 -1 3 आणि 0 इंटू ए इनवर्स इक्वल टू आय 1 0 0 0 1 0 0 0 1. येथे 1 पण आहे, येथे 0 पण आहे. येथे आपल्याला 0 आणायचा आहे. या दोघांची आपण म्हणजे ॲडिशन करू. बरोबर आहे. वाय R3मध्ये चेंज करू. R3मध्ये प्लस करू आपण R1 म्हणजे हे -1 + 1 येथे 0 होईल. R3मध्ये चेंज आहे. हे 2 रो ॲज इट इज
0 होईल, हा एलिमेंट 0 होईल. यामध्ये हे प्लस करायचे आहेत म्हणजे हे 5 होतील, यामध्ये हे प्लस करायचे आहेत म्हणजे -2. बरोबर आहे. इंटू ए इनवर्स इक्वल टू इकडे पण R3 आणि R1ची ॲडिशन करायची आहे. R3मध्ये चेंज आहे R1 ॲज इट इज, R2 ॲज इट इज. R3मध्ये R1 ॲड 1, हे 0 आणि हे पण 1 होतील याप्रमाणे. आता यानंतर येथे आपल्याला 1 आणायचं आहे. बरोबर आहे. येथे 1 आणायचं आहे. बाय R2मध्ये चेंज करू, याची डबल करू आपण म्हणजे ट्वाईस R2 म्हणजे हे -4 होतील. बरोबर आहे. त्यामध्ये प्लस करू आपण R3 प्लस R3, हे -4 होतील आणि +5 म्हणजे हे कॅल्क्युलेशन 1 येईल. बरोबर आहे. R2मध्ये चेंज आहे 1 2 -2 ॲज इट इज, हे 0 असल्यामुळे 0च होईल. याची डबल -4 आणि +5 म्हणजे हे 1 होईल. याची डबल 2 होतील आणि यामध्ये प्लस हे 2 होतील आणि हे -2 म्हणजे हे 0 होईल. हे ॲज इट इज 0 5 आणि -2, थर्ड रो ॲज इट इज इंटू ए इनवर्स इक्वल टू, इकडे पण ऑपरेशन तेच होईल. ट्वाईस R2 करायचं आहे, R1 ॲज इट इज, ट्वाईस R2 म्हणजे 0च होईल आणि R3 प्लस केला म्हणजे ते 1 येईल. ट्वाईस R2 म्हणजे 2 होतील आणि हे 0 म्हणजे हे 2 होतील. ट्वाईस R2 0च आहे, हे प्लस केले तर 1 1 0 आणि 1. बरोबर आहे. याप्रमाणे आता येथे 0 पाहिजे, येथे 0 पाहिजे आपल्याला. बाय येथे 0 आणू आपण, हे ट्वाईस करून यातून मायनस करू. बाय R1मध्ये चेंज करू, R1मध्ये मायनस करू ट्वाईस R2, R1 मायनस ट्वाईस R2 म्हणजे हे 0 होईल. R1मध्ये चेंज आहे ट्वाईस R2 म्हणजे हा 1 होईल, हे 0 होईल. R1 मायनस ट्वाईस R2, R1 -2 आणि 0 1 0 0 1 0 आणि 0 5 -2. बरोबर आहे. इंटू ए इनवर्स इक्वल टू, हेच ऑपरेशन या साईडला. R1ला चेंज आहे, R1मध्ये मायनस ट्वाईस R2, R1 मायनस ट्वाईस R2, R1 मायनस ट्वाईस R2 म्हणजे 1 -2 म्हणजे -1. R1 मायनस ट्वाईस R2, R1 0 मायनस ट्वाईस R2 म्हणजे हे -4 होतील. R1 एलिमेंट 0 मायनस ट्वाईस R2 एलिमेंट 1 म्हणजे हे -2 होतील. R2 आणि R3 ॲज इट इज 1 2 1 1 2 1 1 0 1. पहा आता एवढे एलिमेंट आलेले आहेत आपले. आता हा 1 पण आलेला आहे, येथे 0 पाहिजे आपल्याला. येथे 0 कसा आणता येईल, हे 5 टाइम्स करू, यातून मायनस करू. बाय R3मध्ये चेंज आहे, R3मध्ये मायनस करू आपण 5 टाइम्स R2, 5 मायनस 5 म्हणजे हे 0 होईल. बरोबर आहे. R2मध्ये चेंज आहे 2 रो ॲज इट इज. R3मध्ये -5 टाइम्स R2, हे दोन्ही 0 आहेत, 0च राहील, हे 0 होईल. आता R2चा एलिमेंट मायनस R3चा एलिमेंट -2, हे 0 आहे म्हणजे हे -2च होतील. इंटू ए इनवर्स इक्वल टू, R3मध्ये चेंज आहे -1 -4 -2 1 2 1. R3मधून मायनस करू 5 टाइम्स R2, R3 -5 टाइम्स म्हणजे 1 -5, 1 -5 म्हणजे -4 होईल. हे 0 -5, R3चा एलिमेंट 0, त्यातून मायनस करणार 5 टाइम्स R2चा एलिमेंट 2 आहे म्हणजे हे -10 होतील. R3चा एलिमेंट 1, त्यातून मायनस करणार 5 टाइम्स R2चा एलिमेंट 1
म्हणजे 1 - 5 म्हणजे -4 होतील. हे एलिमेंट आलेले आहेत. येथे 1 पाहिजे आपल्याला. येथे 1 आणण्यासाठी -2 ने डिवाईड करू R3ला. -2 ने डिवाईड करायचं आहे म्हणजे बाय 1/-2 ने मल्टिप्लाय करायचं आहे R3ला. बरोबर आहे. म्हणजे -1/2 ने मल्टिप्लाय करू. R3ला आहे म्हणजे R2 आणि R1 ॲज इट इज. 1 0 0. हे 0 0 इथे 1 होईल. आता -2 ने डिवाईड करायचं आहे म्हणजे -1 -4 -2 1 2 1. -2 ने डिवाईड करायचं आहे. -2 ने डिवाईड केलं मायनस मायनस प्लस हे 2 होतील. -2 ने डिवाईड केल्यामुळे हे 5 होतील. -2 ने डिवाईड केल्यामुळे हे 2 होतील. बरोबर आहे. आता फक्त येथे आपल्याला 0 आणायचं आहे. हे ट्वाईस करू, यामध्ये प्लस करू. हे इरेज करतो मी. यापुढे आपण कंटिन्यू करू. बाय R1ला चेंज करू म्हणजे R1मध्ये प्लस करू आपण 2 टाइम्स R3. 2 टाइम्स R3. प्लस का करत आहोत आपण? कारण येथे मायनस आहे. येथे जर प्लस असेल तर मायनस केला असता आपण, परंतु येथे मायनस आहे म्हणजे हे प्लस करावं लागेल. मायनस प्लस 0 होऊन जाईल. R1ला चेंज आहे म्हणजे 1 0 हे 0 होतील. आता 1 -2 + 2 म्हणजे हे 0 होतील. बरोबर आहे. सॉरी, हे 0 1 0 आहे. 0 1 0 0 1 0 आणि 0 0 1 पूर्ण आयमध्ये कन्वर्ट झालेला आहे. बरोबर आहे. इंटू ए इनवर्स इक्वल टू R1 आणि ट्वाईस R3 या दोघांची ॲडिशन आणि प्लस ट्वाईस R3 म्हणजे 2 हे 4 होतील. 4 - 1 म्हणजे 3 होतील. बरोबर आहे. -4 प्लस ट्वाईस R3चा एलिमेंट 5 हे 10 होतील. -4 म्हणजे 6. नंतर -2 प्लस 2 टाइम्स R3चा एलिमेंट 2 4 होतील. -2 4 - 2 म्हणजे हे -2 याप्रमाणे. आणि सेकंड रो ॲज इट इज, थर्ड रो ॲज इट इज. फक्त R1मध्ये चेंज होता. R1मध्ये चेंज आपण केलेला आहे. बरोबर आहे. देअरफॉर हे आयमध्ये कन्वर्ट झालेलं आहे म्हणजे ए इनवर्स इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 3 6. R1 प्लस ट्वाईस R3 -2 प्लस 4 म्हणजे हे 4 - 2 म्हणजे 2 होतील. हे +2 येतील. सॉरी, करेक्शन करून घ्या. +2 येतील ते. बरोबर आहे. 1 2 1 आणि 2 5 2 याप्रमाणे इनवर्स मिळेल आपल्याला. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.